नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. पण नव्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण गेला महिनाभर जो काही प्रतिसाद तुम्ही आजचा सवाल या कार्यक्रमाला पुन्हा एकदा द्यायला लागला आहे त्याबद्दल आम्ही सगळे महाराष्ट्र वनमधले सगळे सहकारी तुमचे आभारी आहोत. याचं कारण हा कार्यक्रम गेली 7-8 वर्ष चालला असला तरी 1 वर्षाच्या गॅपने सुरू झाला तरीसुद्धा तुम्ही एवढा प्रचंड प्रतिसाद देताय. आज आपण चर्चा करणार आहोत छगन भुजबळांवर. आपला प्रश्न बघा पडद्यावर. छगन भुजबळांच्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई होते या शरद पवारांच्या आरोपात तथ्य आहे का? भुजबळांविरुद्ध झालेली कारवाई न्यायबुद्धीने होते आहे का सूडबुद्धीने होते? हा मूळचा मुद्दा आहे. कोर्टाने सांगितले म्हणून कारवाई केली जाते की राजकीय हेतूने कारवाई केली जाते? यामध्ये भुजबळ बहुजन समाजाचे आहेत, ओबीसी आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं आहे का? भुजबळ तसं म्हणतायत, त्यात काही तथ्य आहे का? वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. अंजली दमानियांनी या प्रकरणातली पहिली याचिका केली होती. अंजली दमानिया, मी तुमचं अभिनंदन करतो. तुमच्यानंतर किरीट सोमय्यांनी याचिका केली. हे कुठेतरी नोंदलं गेलं पाहिजे. जरी किरीट सोमय्यांना वाईट वाटलं आणि किरीट सोमय्या अधिक माध्यमात दिसले असते तरी हे सत्य कुठेतरी नोंदलं गेलं पाहिजे. मला माहीत नाही केशव उपाध्ये यावर काय म्हणतील, पण त्यांनाही मी याविषयी विचारणार आहे. माझ्यासोबत आहेत आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव. माझ्यासोबत नाशिकहून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले कार्याध्यक्ष छबू नागरे, जे छगन भुजबळांचे समर्थक आहेत. पण आज त्यांच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांऐवजी शरद पवारांचा फोटो दिसतोय, आपण बघू शकता पडद्यावर. आणि माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खंदे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा. मी चर्चेला सुरुवात करतोय अंजली दमानिया तुमच्यापासून आणि मग केशव उपाध्यांकडे जाणार आहे. पण मला सुरुवातीला एक साधा ज्याला बेसिक प्रश्न विचारायचा आहे की खूप गोंधळ चाललेला आहे. कारवाई झाली, समीर भुजबळला ईडीने ताब्यात घेतलं, कोठडीत गेलं, हे बरोबर आहे. पण हे कोणत्या प्रकरणात झालं आहे याविषयी सावळा गोंधळ आहे. कोणी म्हणते महाराष्ट्र सदन प्रकरणात झालं आहे, कोणी म्हणतं बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात झालं आहे. ही सगळी कारवाई, त्याची पार्श्वभूमी जरा आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा. नाही, नक्कीच समजवायची आणि त्यात आणखी भर करायची आहे ती म्हणजे हे जे किरीट सोमय्या आत्ता गेले कित्येक दिवस चॅनल्सवर दिसत आहेत, तर त्यांनी जी महाराष्ट्र सदन प्रकरणावर जी कंप्लेंट लिहिली होती त्याच्यावर ही कारवाई आहे का हेही मला स्पष्ट करायचं आहे. तर सुरुवातीला जर आपण बघितलं की ही जी कारवाई चालली आहे तर ईडी स्पेसिफिकली मनी लॉन्डरिंगच्या केसेसवरच दखल घेतं आणि त्याच्यावरच इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन बेहिशेबी मालमत्तेच्या केसवर ही कारवाई चालली. बिलकुल. आता ह्याच्यात त्यांच्या ज्या कंपनीज आहेत त्याच्यात येणारा पैसा कुठून आला याची माहिती काढायची होती. आणि माझ्या 2 कंप्लेंट्स आहेत. खरं तर हे मला सांगणं आणि याचं कंप्लेंट तुम्ही 2013 साली केलेत. हां, मी पहिली कंप्लेंट जी केली ती 26 ऑगस्ट 2013ला केली. त्यानंतर दुसरी 1 ऑक्टोबर 2013ला रिमाइंडर दिलं या सगळ्या 5 लोकांना, म्हणजे गव्हर्नर साहेब, CM, ईडी, IT आणि ACB या सगळ्यांना कंप्लेंट्स दिल्या. काही झालं नाही म्हणून रिमाइंडर लिहिलं. रिमाइंडर लिहिल्यानंतर PIL दाखल केलं डिसेंबर 2013मध्ये आणि 18 डिसेंबर 2014 रोजी एक निर्णय आला. ऑर्डरप्रमाणे SIT स्थापन झाली. त्यात हायकोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे DG, ACB आणि ईडीची ही SIT झाली आणि गेले 1 वर्षभर त्याचे सगळे रिपोर्ट्स हायकोर्टात सबमिट होत होते. कित्येक वेळा आमच्याकडे वकील नसायचे तेव्हा मी पर्सनली कोर्टात चीफ जस्टिसच्या समोर उभे राहून फाईट केलं आणि आज हा निर्णय जो येतोय, म्हणजे आज समीर भुजबळांना तुमच्या केसच्या पायावरच हा निर्णय येतोय. नाही असं म्हणजे मला तर डेफिनेटलीच वाटणार नाही, पण किरीट सोमय्यांनी पण काही केलंय. आपण मला तुम्हाला तुमच्या दोघात भांडण लावायचं नाही, कारण तुम्ही दोघंही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतात. पण मग किरीट सोमय्यांचा रोल काय आहे याच्यामध्ये हेही सांगा. नाही, आता ते त्यांची एज काय आहे की ते भाजपचे आहेत, त्यामुळे सगळीकडे जाणं, मास SMS करणं, ह्या सगळ्या गोष्टी ते चांगल्यापैकी महाराष्ट्र सदनाच्या विरुद्ध मला तेही सांगायचं हायकोर्टात गेले होते. 2012 मध्ये महाराष्ट्र सदनाविरुद्ध ते हायकोर्टात गेले होते आणि दॅट वॉज स्पेसिफिक टू महाराष्ट्र सदन. आता माझ्या केसमध्ये मी महाराष्ट्र सदनाची नुसतीच माहिती जी त्यांनी दिलेली नाही ती घातली आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतर ॲलिगेशन्स होत्या, म्हणजे ती बांद्राची रिडेव्हलपमेंट असो, MET नाशिकची असो, त्यांनी दिलेले रोड कॉन्ट्रॅक्ट्स असो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या काही दिवसात त्यांच्याकडे किकबॅक आलं याची माहिती दिली, ही PIL मध्ये दिली.
ह्या व्यतिरिक्त 20 नोव्हेंबर 2014 रोजी मी आणि संजीव खांडेकरांनी डिसप्रपोर्शनेट ॲसेट्सची केस टाकली, ती वेगळी. त्याच्यात म्हणजे समीर, पंकज आणि छगन भुजबळ यांच्या इलेक्शन ॲफिडेव्हिट्समध्ये जी त्यांनी त्यांची प्रॉपर्टी दाखवली होती, त्या व्यतिरिक्त म्हणजे ही जेव्हा म्हणजे या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या क्लब करण्यात आले, दोन वेगळ्या झाल्या. तर ह्याचं ॲडिशनल ॲफिडेव्हिट जे आहे ते मी ऑगस्ट 2015ला कोर्टात दिलं आणि याचाही तपास ईडीने करावा म्हणून मागणी केली. दॅट वॉज सँक्शन आणि त्याच्यानंतर हे सगळी कारवाई होती. तर असो, पण मला असं वाटतं की आज ही जी कारवाई होतीये ईडीच्या कारवाईबद्दल पण मला काही जरा थोडंसं बोलायचं. आपण हळूहळू येऊया एकेका मुद्द्याकडे, पण आधी केशव उपाध्यांकडे जातो. केशव उपाध्ये, अंजली दमानिया काय म्हणतायत ते ऐकलेलं आहे तुम्ही. किरीट सोमय्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला की अंजली दमानियानी, असा वाद गेले 2 दिवस चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुळामध्ये बागेसाहेब वाद म्हणजे खरं म्हणजे तारीख वरचं करायला हरकत नाही. 31 जुलैला किरीट सोमय्यांनी एसीबी 31 जुलै 2000. बोला केशव उपाध्ये. केशव उपाध्यांशी संपर्क तुटलेला आहे, ते काहीतरी सांगत होते, मला त्यांच्याकडे जायचं आहे. पण मी पहिल्यांदा मग आशिष जाधव यांच्याकडे येणार आहे. आशिष जाधव, किरीट सोमय्यांबद्दल ते काहीतरी सांगत होते. तुम्ही एक पत्रकार म्हणून या दोघंही पिटिशन करते, याचिका करतेत, कसं बघताय याकडे? जसं की अंजली दमानी यांनी सांगितलं की त्यांनी याचिका टाकली, त्याचा पाठपुरावा केला. पण किरीट सोमय्या हे असं व्यक्तिमत्व आहे की 2009ला ते निवडणूक जेव्हा हरले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले आणि त्यांचा वावर हा सर्वत्र आहे. म्हणजे ते फॉलोअप करतात, म्हणजे काय करतात ते केवळ याचिका दाखल करून थांबत नाहीत, तर ते सातत्यानं मग ACB असेल, ED असेल, मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, जो भेटेल त्याला ते पत्र लिहून त्याला सळो की पळो करून ठेवतात आणि यामध्ये मिटिंग लावा, यामध्ये काहीतरी निर्णय घ्या, असा त्याच्या मागं ससेमिरा लावतात. त्यामुळे दिवसाला 5 SMS करतात, पत्रकारांना दिवसाला 5 SMS करतात. त्यात आता काय झालं की व्हॉट्सअप आलेले आहेत. म्हणजे त्यांचा मग आता मुंबईचा वेगळा ग्रुप आहे, दिल्लीचा वेगळा ग्रुप आहे, पुण्याचा वेगळा ग्रुप आहे आणि मग ते बल्क SMS पाठवून ते त्यांच्या पद्धतीनं करतात. पण आता किरीट सोमय्या जेव्हा ACBच्या कार्यालयात जातात तेव्हा किरीट सोमय्यांसाठी तिथं 10 OBs तरी लागतात चॅनल्सच्या. कारण का, तर किरीट सोमय्या काहीतरी वेगळं कारण घेऊन तिथं आलेले आहेत, कोणाचं तरी मागं ते लागणार आहेत आणि त्यात ते लॉजिकल एंडपर्यंत पोहोचणार आहेत याची शाश्वती पत्रकारांनाही असते. त्यामुळे किरीट सोमय्यांचं मॅटर काय हे घ्या. किरीट सोमय्यांचं कौशल्य आहे, राजकीय कौशल्य म्हणा. अंजली दमानिया, तुम्ही खरोखर पहिल्यांदा केस घातली होती असं तुम्ही म्हणताय. मी केशव उपाध्यांना विचारणार आहे, पण किरीट सोमय्या जे करतात, प्रसिद्धीचं तंत्र त्यांना चांगलं जमलेलं आहे, पण तरी सुद्धा काहीतरी करतायत ना. नाही, काहीतरी करावं आणि सगळ्यांनी मिळून करावं. मी तर म्हणते अशांना, अशा भ्रष्ट लोकांना कोणीही सोडू नये. मला आता फक्त जे आशिष म्हणाले त्याच्यावर थोडं सांगायचं आहे की आशिष, यापुढे जर मला कुठल्या कार्यालयात जायचं असेल तर मी असे 100 SMS पाठवले तरच तुम्ही मला कव्हर कराल का, असं जर असेल तर यापुढे मीही तसं करेन. पण मला वाटतं की लढा जो द्यायचा आहे ना, तो तुम्ही सिस्टमॅटिक लढा द्या. त्याचा शोबाजी करण्यात मी मानत नाही. त्यामुळे हे सगळं करणं मला जमतही नाही आणि झेपतही नाही आणि मी करणारही नाही. तुम्ही करणार नाही, तुम्ही वेगळ्या तत्वानी चाललेला, ठीक आहे. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आपण चर्चा पुढे नेऊया. पण केशव उपाध्ये आणि छबू नागरे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, मी त्यांच्याकडे जाणार आहे. पण अंजली दमानिया, कालपासून जी कारवाई झाली त्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, मला तेच मुद्दा तोच मांडायचा होता. कसं आहे की ईडीनी 2 गोष्टी केल्यात. एक म्हणजे त्यांनी ला पॅटेट फ्लोअर नावाचं जे सांताक्रूज वेस्टचं बिल्डिंग आहे ते अटॅच केलं असं सांगितलं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी खारघरची जी जमीन होती त्याच्यापैकी 17.37 एकर्सवर त्यांनी ते अटॅच केली प्रॉपर्टी, जी देवीच्या नावावर होती. आता या दोन्ही गोष्टीमध्ये आपण काय त्याचे म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांपुढे येणं गरजेचं आहे. आज पण ला पेटेड फ्लोअरमध्ये समीर आणि पंकज आरामशीर वास्तव्य करतात. आता जर अटॅच केलेली प्रॉपर्टी होती आणि याची मी चौकशी केली ईडीच्या इतर अधिकाऱ्यांकडे की बाबा हे अलाउड आहे का, ते म्हणे हसन अली केसमध्ये काही लोक अजून तिथे राहत आहेत, तर अशी जर असेल तर त्यांच्याकडनं भाडं येणं गरजेचं आहे. तर असं कुठल्याही प्रकारचं भाडं भुजबळ फॅमिलीकडनं येत नाही आहे. दुसरी गोष्ट, खारघरमध्ये एकूण जमीन जी आहे ती 60 एकर आहे शिवयश आणि ब्लू सर्कलच्या नावाने. त्याच्यापैकी अटॅच जर फक्त 18 एकर झाली असेल तर बाकीची प्रॉपर्टी का अटॅच झाली नाही ती, आणि क्लिअर कट कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत. असं असताना सुद्धा बाकीची प्रॉपर्टी अटॅच झाली नाही. याचा मागचा उद्देश बघा की त्या 18 एकरवर 2400 लोकांनी घरं बांधून त्यांना देऊ म्हणून जे बुकिंग केलेलं होतं, एवढीच जमीन फक्त अटॅच झाली. म्हणजे आज सूतसुद्धा
क्लिअर टायटलची भुजबळांच्या नावावरची जमीन आज सूतसुद्धा ही झालेली अटॅच झालेली दिसत नाही. आज आता कारवाई झाली म्हणजे काय झालं, समीर भुजबळांना अटक झाली. तर प्रत्येक कंपनी डायरेक्टर कोण आहेत, पंकज भुजबळ आहेत आणि समीर भुजबळ आहेत. मग समीरांना जर अटक झाली तर पंकज भुजबळांना का तुमचं अटक म्हणणं होऊ काय, नये? कारवाई बेताबेतानी होतीये? नाही 100% याच्या मागे आता अचानकपणे छगन भुजबळ पण त्याच दिवशी जातात, त्याच दिवशी समीर भुजबळला अटक होते. कुठेतरी मला हे सगळं तुमचं असं म्हणणं ईडीची म्हणून कारवाई आहे. होणार आहे, छगन भुजबळना माहिती होतं म्हणून ते वॉशिंग्टनला निघून गेले? असं वाटतं, म्हणजे माझ्यासारख्या तुमच्या साधारण मनात शंका व्यक्तीला ही शंका, आणि साहजिकच आहे ना, कारण कधीच इरिगेशनवर कारवाई करू, जेलमध्ये टाकू याच प्लॅंकवर भाजप निवडून आलं. पण निवडून आल्यानंतर यांनी काय केलं, आज 5 डिसेंबरला चार्जशीट करण्याची जी परमिशन आहे ती सुद्धा जर सीएमने दिली असेल तर एसीबीने आज सगळ्यात चार्जशीट का नाही फाईल केलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही तुम्ही मिळत. असं सुचवतायत की जरी कारवाई झाली तरी कुठेतरी आतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं संगनमत आहे, असं तुम्ही सुचवताय? नक्कीच आहे. आणि मला तर नेहमी धडधडीतपणे वाटतं, जे शरद पवारांच्या मर्जीतले नाही त्यांच्यावर कारवाई होते, बाकीच्यांवर होत नाही. म्हणजे सरळ छगन सरळ भुजबळांवर सांगते. होणार पण अजित पवारांवर होणार नाही, असं मला डेफिनेटली ठीक आहे. वाटतं. अशी जण मी येतो तुमच्याकडे, पण केशव उपाध्ये आपल्या सोबत आता फोनवरून आहे. केशव उपाध्ये, तुम्ही ऐकलं असेल अंजली दमानिया काय म्हणतायत. पहिला मुद्दा किरीट सोमय्यांबद्दल, हा श्रेयाचा वाद एकदा संपवून टाकूया. आम्हाला माहिती आहे दोघांनी याचिका केल्या आहेत, त्यामुळे एकाला श्रेय देण्यात अर्थ नाही, पण अंजली दमानियांवर पण अन्याय होता कामा नये, कारण किरीट सोमय्या सतत टीव्हीवर दिसतात म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? आणि दुसरा त्यांचा जो आरोप आहे भाजप आणि राष्ट्रवादी संगनमताचा, त्याबाबत काय म्हणाल? सगळ्यात पहिल्यांदा खरं म्हणजे या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी त्या कोणाचं श्रेय या मुद्द्यात खरं तर बाळासाहेब जाणार नव्हतो. माझ्या दृष्टीने भ्रष्ट जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई होतीये हे जास्त महत्त्वाचं होतं. पण आता त्यांनी विषयच काढला. फक्त एक तारीख देतो, मला जास्त याच्यात चर्चेत जायचं नाही. पहिली कंप्लेंट एसीबीकडे किरीट सोमय्यांची 31 जुलै 2012 रोजीची आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आशिष जाधवांनी सांगितलं की त्याच्यानंतरनं सातत्याने किरीट सोमय्या या विषयाचा फॉलोअप घेत आहे आणि त्यातनं त्या विषयात म्हणजे शेवटी त्यातले पुरावे शोधणं, त्यातल्या अनेक गोष्टी सादर करणं, हे त्या पद्धतीने. आणि पत्रकारांना एक विश्वास केवळ SMS मेसेज केले 100 उद्याला कुणी केले, मी केले किंवा अंजली त्यांनी केले म्हणून पत्रकार जाणार नाहीत. त्यावेळी असा विश्वास असेल कंटेंट बद्दल त्यावेळी सगळे जातात. आणि म्हणून आशिष जाधव जे म्हणाले ते जास्त महत्वाचे आहे. पण तरी सुद्धा मला वादात जायचं नाहीये. अंजली ताईने काम केलं असेल, मी त्यात नाकारत नाही. कारण शेवटी आपल्याला आपला सगळ्यांचा मुख्य आहे की कुणी आमच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने छगन भुजबळ म्हणजे काही व्यक्तिगत आम्हाला काही नाही, भ्रष्टाचारामध्ये जो कोणी असेल ती व्यक्तीच्या विरुद्ध आमची लढाई. आणि इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही त्याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या होत्या आणि त्याच पद्धतीने आमचं पुढे सुरू आहे. एक दुसरं, यावेळी ज्यावेळी निवडणूक झाली त्याच्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेपासून मला वाटतं अनेक पत्रकार, इथं आशिष जाधव इथं बसलेला आहे त्यालाही माहिती असेल, अनेक पत्रकारांनी हा प्रश्न सातत्याने विचारला होता. आणि मुख्यमंत्र्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की आम्ही कुणाच्या विरुद्ध राजकीय आकसाने कारवाई करणार नाही. आणि आता उलट अनेक वेळा हा प्रश्न तुम्ही जरा काय करता की नाही, काय होताय की नाही, अशा पद्धतीचा प्रश्न पत्रकारांकडून येत होता. पण शेवटी तपास यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करेल आणि तपास यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतायत, मध्यंतरी अजित पवार सुनील तटकरेंनी चौकशी सुद्धा बोलण्यात आलं, हे सुद्धा माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे त्या पद्धतीने म्हणजे सुडाचं राजकारण हे साऊथमध्ये असं आपण बघितलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा एकदा घडलेलं आहे 1999च्या सुमाराला ज्यावेळी युती सरकार गेलं, बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली होती. एका कोर्टात 1 दिवसात टिकली नाही. म्हणजे सुडाचं राजकारण असेल तर ते सुडाचं राजकारण होतं. इथे अशा कोणत्याही पद्धत सुडाचं राजकारण चालू नाही. कायद्यानुसार 28 जानेवारीला कोर्टाने निर्णय दिला. त्यावेळी ईडीने विचारलं की का या ठिकाणी सहकार्य होत नाहीये, तर कारवाई करा. सहकार्य करत नसतील ईडीने सांगितलं कोर्टाने. आणि त्याच्यानंतर कोर्टाने काल ईडीने त्यांना बोलवलं आणि त्याच्यानंतर चौकशी करत नसतील. मग ते जे अकाउंट्स आहेत त्या 62-63 अकाउंट मधून कोट्यवधी रुपये आले कॅश मधून, ते बाहेर कसे पार्क झाले, या सगळ्यात ही चौकशी सुरू आहे. त्याच समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे ही पहिली सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं राजकीय पद्धतीने नाही, न्याय पद्धतीनुसार या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अगदी. केशव उपाध्ये 1 मिनिट थांबा. मला आता आशिष जाधव यांच्याकडे वळायचं आहे. आणि आशिष जाधव, मला हा दोघांचा श्रेयाचा वाद अशासाठी मिटवायचा आहे की अंजली दमानिया चांगल्या कार्यकर्त्या आहेत, किरीट सोमय्या भाजपचे असले ते सिलेक्टिव्हली करप्शन विरुद्ध लढा देतात.
कारण ते भुजबळांच्या करप्शन विरुद्ध बोलतात, गडकरींच्या बोलत नाहीत. भाजपमधल्या नेत्यांचं आलं की गप्प बसतात. हा अनुभव आपण घेतलाय. पण ह्या प्रकरणामध्ये दोघांचंही समान श्रेय आहे असं म्हणाल? या खरंच दोघांचं समान श्रेय आहे. मुळात हे प्रकरण जेन्युन आहे. इथं सज्जड पुरावा आहे. हा सज्जड पुरावा आहे. इथं घोटाळा झालेला आहे. कारण हे आधीचं प्रकरण आहे, आजचं नाहीच आहे. हे 2005ला आधी पण म्हणजे आपण दोघांचंही अभिनंदन करूया. दोघांचं अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या दोघांचंही अभिनंदन पण करूया. मला याच्या पुढे जाऊन ठीक आहे, बोलायचं. भ्रष्टाचार कुणाच्याही निमित्ताने का जाईना, भ्रष्टाचार जायला पण पाहिजे. मला याच्या पुढे जाऊन बोलायचं आहे की ईडीची जी कारवाई आहे ना ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या वित्त खात्याच्या अंतर्गत चाललेली आहे. म्हणजे ईडीकडून ती चाललेली आहे. मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमध्ये जिथं उल्लंघन झालं असेल आणि मग जिथं काळा पैसा हा बेनामी ट्रान्झॅक्शन करून किंवा बेनामी कंपन्यांमध्ये त्यांनी जो वळवला, आता त्यांनी ते हुडकून काढलेलं आहे. मुळात ACBच्या कारवाईचं काय चाललंय, तिथं राजकीय हस्तक्षेप होतोय, संशय घ्यायला जागा आहे. ज्या पद्धतीनं क्लीन चिटची फाईलचं प्रकरण पुढं आलेलं आहे आणि भुजबळ आक्रमक झाले की सरकारनंच मला क्लीन चिट दिली, सरकार मग त्याच्यावरती सार्वसार्वची भूमिका घेते. ACBची कारवाई महाराष्ट्र सदन प्रकरणात चालली आहे. ACBची कारवाई ही महाराष्ट्र सदन आणि प्रकरण आणि ती फारशी कलिना वेग घेत लायब्ररीची नाहीये. आहे. नाही, सगळ्या प्रकरणात चालली आहे. सगळ्या ACB ची पण प्रकरणात कारवाई. हो. नक्की. पण ACBची कारवाई मध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकतं आणि ते अनेक ठिकाणी हस्तक्षेप केलेला दिसतोय. हे क्लीन चिट फाईलचं जे प्रकरण पुढे आलेलं आहे ते भुजबळांसाठी खूप दिलासादायक आहे. कारण कोर्टातली लढाई त्या क्लीन चिट फाईलच्या त्या एपिसोडमुळं त्यांच्या बाजूने होते की काय अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण सरकारनं स्वतःच तिथं नाही म्हणजे आपली तुमचं गोची म्हणणं करून काय, घेतलीय. ईडीची कारवाई होतीये त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाहीये असं राज्य तुमचं म्हणणं? सरकारचा तर नक्कीच नाही. राज्य सरकार करू शकत नाही कारण ईडी हे केंद्र सरकारच्या आणि गेल्या अखत्यारीतलं आहे. 28 जानेवारीला अंजली हायकोर्टाने दमानिया हे सांगितलं काय speed म्हणतायत? up करा. नाही, जाधव म्हणत असतील, पण मला असं म्हणावंसं वाटतंय की मग ईडीची कारवाई होणार आहे, यांना अटक होणार आहे, ह्याचं स्वप्न पडतं का किरीट सोमय्यांना? मग यांनी त्याच्या आधीच जे ट्विट करणं किंवा 15 दिवसात होणार आहे, 8 दिवसात होणार आहे, हे म्हणणं कुठेतरी आय डोंट नो. मला त्याच्यावर कमेंटही आपण करायचं. केशव उपाध्यायांना विचारूया. केशव उपाध्याय, नाही. हे जे अंजली दमानिया म्हणतात किरीट सोमय्यांना आधीच कसा सुगावा लागतो, ते काय शेरलॉक होम्स आहेत का? असं आहे की गेले 3-4 वर्ष मी तुम्हाला तारकवारी सांगितलं की ते सातत्याने, आशिष जाधवने त्याला दुजोरा दिला, ते सातत्याने या प्रकरणातला खडा ना खडात माहिती तपासतायत. बरं ते स्वतः सी आहेत, त्यामुळे या विषयातल्या बारीक सारीक गोष्टी त्यांना माहिती आहेत, कायद्याचं त्यांना ज्ञान आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे इतकं साधं ज्या विषयातला जो माणूस तज्ज्ञ आहे त्या विषयामध्ये पुढे काय घडणार ह्यासाठी स्वप्न पडायची गरज नाही. अंजलीताई, अहो नाही, कुठेतरी आज मला मला म्हणजे तेच मी वाटतं. सुरुवातीला वागायचं म्हणालो की मला श्रेयाच्या लढाईत वादात जायचं नाही हे मी म्हणालो, पण तरी सुद्धा त्यामुळे शेवटी आपल्या दृष्टीने कारवाई होतीये. भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट व्यक्तीवरती कारवाई होणं वागायचं जास्त महत्वाचं. बरोबर आहे. केशव उपाध्याय, मी दोघांनाही श्रेय दिलंय. केशव उपाध्याय, रागवू नका तुम्ही. दोघांनाही आपण श्रेय देऊया. भुजबळ उद्या जेलमध्ये गेले तर अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या दोघांनाही श्रेय देऊया. हा श्रेयाचा विषयच नाहीये. अहो श्रेयाचा विषयच तुम्ही म्हणत नाहीये. माझं म्हणणं की एका या देशामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीची एखादी व्यक्तीवरती अशा पद्धतीची कारवाई होऊ शकते, ही चांगली खूप उत्तम गोष्ट आहे. स्वागत आपण अगदी अंजली दमानिया, तुम्हाला काहीतरी म्हणायचंय? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की कालपासनं तरी मी अशा प्रकारची भूमिका घेतोय. इतकी परिपक्व भूमिका घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी. ठीक आहे अंजली दमानिया. उपाध्याय, मला तेच म्हणायचंय की कालपासनं जरी किरीट सोमय्या जात असले, मला आनंद एवढाच झाला की समीर भुजबळांना अटक झाली. म्हणजे त्या प्रकरणाला ज्याच्यासाठी आम्ही, आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगते, कोर्टात उभं राहून माझ्यासारख्या व्यक्तींनी कोर्टात आर्ग्यू करणं आणि ते अतिशय क्रुशल चीफ जस्टिस समोर आर्ग्यू करणं आणि नुसतीच प्रत्येक एकदा नाही अनेक वेळा, आणि ॲटलिस्ट मी सांगते 6 वेळा मी आर्ग्यू केले स्वतः. आणि नुसतंच पिटिशन टाकणं आणि वकिलांनी जाऊन बोलणं याच्यात फरक असतो. त्यामुळे एनिवेज मला आनंद एवढाच होता. मी म्हटलं त्यांना जाऊन होऊ दे, मला लवकरात लवकर पंकज भुजबळांवर पण कारवाई व्हावी, यासाठी लागणारी जो पाठपुरावा आहे तो मात्र मी करत राहीन. हेच मी 2 दिवस करते. मला कुठेही ती खंत सुद्धा वाटली नाही. जाऊ दे, त्यांना ठीक करू आहे. दे. आपण नाशिकला जाऊया. तिथे भुजबळांचे समर्थक आहेत छबू नागरे, कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. छबू नागरे, तुमचे नेते आता पूर्णपणे अडकलेले आहेत. जो काय त्यांनी आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे त्यावर आता ईडीची नजर आहे, ACBची नजर आहे. काय म्हणाल तुम्ही असं म्हणाल का ही राजकीय सुडबुद्धीने कारवाई झाली आहे? कारण एवढी कागदपत्र आहेत, काळ्या पैशाची भानगडी आहे, मनी लॉन्ड्रिंगची भानगड आहे. काय म्हणाल यावर तुम्ही? किरीटजी सोमय्या
आणि अंजली दमानिया यांची जी श्रेयवादाची लढाई चालू आहे, त्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये मला एकूण जो काही वास येतोय राजकीय सुडबुद्धीनं करत असलेल्या कामाचा, त्या संदर्भामध्ये मी तर त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की जी सुपारी यांनी भुजबळ साहेबांना संपवायची घेतलेली दिसते, ती सुपारी किरीट सोमय्या यांनी वाजवली की ती सुपारी अंजली दमानिया यांनी वाजवली, ह्या श्रेयवादाची ह्या दोघांच्या मध्ये लढाई चालू आहे. आणि त्यामुळे हे दोघं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतायत की भुजबळ साहेबांवरती होणारी कारवाई आणि होणारे छापे आणि जे काही कुभांड रचलं जाते राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, त्यामध्ये मी अग्रेसर आहे. या लढाईमुळे ह्या दोघांच्या ह्या संबंधाचा असा वास मला येतोय साहेब. दुसरी गोष्ट, हा बोला बोला बोला. हा दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न ईडीने जे काही फास आवळला आपण म्हणतोय ते निश्चितपणानं न्यायालयीन चौकशीला सामोरं जाण्यासाठी भुजबळ साहेब तयार आहेत. आणि अंजली दमानिया मागा जे काही म्हणाल्या की पवार साहेब त्यांच्या पाठीशी नाहीत, पवार साहेबांपासून भुजबळ साहेब दूर आहेत, तर त्यांना मला सांगायचंय की आजच पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की संबंध पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पवार साहेबांच्या सह सगळेच नेते हे भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. हे मला अत्यंत आदराने सांगावं वाटतंय. पण जी काही सुपारी घेतल्याची जी श्रेयवादाची लढाई आहे, त्या दोघांच्या लढाईमध्ये एका चांगल्या बहुजन समाजाच्या नेत्याचा, बहुजन समाजाच्या माणसाचा बळी निश्चितपणाने जातोय, हे बाकी मला वाटतं. छबू नागरे, बहुजन समाज वगैरे आपण नंतर येऊया, पण अंजली दमानिया ते म्हणतात तुम्ही आणि किरीट सोमय्या यांनी, मला तुम्हाला विचारायचं त्यानंतर केशवकडे जायचंय, तुम्ही दोघांनी सुपारी घेतली आहे भुजबळांना नेस्तनाबूत करण्याची, उत्तर द्या त्यांना. नाही, कमाल वाटते मला या वक्तव्याची की आम्ही सुपारी घेतली आहे. मला एक सांगा, कालपासून मी ऐकते, आज सकाळी आपल्या शरद पवारांनी जे म्हटलं ते ऐकून मला अतिशय धक्का बसला. ते म्हणतात की एम्पावर्ड कमिटीने घेतलेल्या निर्णयाची चौकशी कोणीही करू शकत नाही. मला एक सांगा, त्या एम्पावर्ड कमिटीला रेप्रेझेंटेशन कोणी केलं? जो आज मुद्दा होता, कालिना स्टेट लायब्ररी असो किंवा RTOची जमीन असो, ज्याच्यामुळे महाराष्ट्र सदन, जी अंधेरीची जमीन असो, ज्याच्यामुळे महाराष्ट्र सदन आणि RTOचं काम दिलं गेलं, त्याचं रेप्रेझेंटेशन मुळात खोटं होतं. ती जमीन जी 2000 कोटीच्या वरची जमीन होती, ती जर 100 कोटीच्या वर नाही असं रेप्रेझेंटेशन दिलं एम्पावर्ड कमिटीला, तर हा निर्णय चुकीचा नाही का? याची चौकशी परत व्हायला नको का? आता याच्यात जर तुम्ही कालिना स्टेट लायब्ररीचं म्हटलं, कुठल्याही गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये 100 रुपयाचं काम असेल तर 115 ते 120 रुपयाच्या वर प्रॉफिट करता येत नाही. असं रेप्रेझेंटेशन त्यांना करावं लागतं की म्हणून 120 रुपयाचं प्रॉफिट होतं आहे, म्हणून हे 100 रुपयाचं काम आपण यांना देऊया, हा फॅक्ट आहे. आता जर त्यांना मिळणार असतील 1000 रुपये आणि त्यांनी काम केलं 100 रुपयाचं, तर ह्याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे आणि या एम्पावर्ड कमिटीचा निर्णय चुकीचा आहे हे त्यांना माहिती असेल नसेल, परमेश्वराला माहिती. दुसरं ते बोलले की 3 रेट झाल्या छगन भुजबळांवर, हा आकसापोटी केलं गेलं. मला एक सांगा, मला तर मुळात ते रेड 2.5 वर्षांनी कोण करतं, कशासाठी करतं, घरावर करतं, ऑफिसवर करतं, आय डोंट अंडरस्टँड. की 2.5 वर्षानंतर छगन भुजबळ मूर्ख आहेत का की ते सगळं संपत्ती त्यांच्या घरात ठेवतील किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवतील? ती केव्हाच गायब झाली आहे. ते सोडा, आता ही जी 2653 कोटीची जी संपत्ती होती त्याची किती विल्हेवाट लागली आहे आज आपल्याला ते माहीत नाही आहे. म्हणून आम्ही म्हणत होतो की याच्यावर कारवाई ही लवकर व्हायला हवी, पण ती होताना दिसत नाही आहे. छबू नागरे तुम्ही उत्तर द्या, पण 1 मिनिट थांबा, मी केशव उपाध्यांकडे जाणार आहे. केशव उपाध्ये ते किरीट सोमय्यांवरही हाच आरोप करताय, सूडबुद्धीने वागण्याचा, भुजबळांना संपवण्याचा, काय उत्तर द्याल तुम्ही? मी मगापासून त्याच प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो. त्यांनी खुलासा करावा त्या 62-63 अकाउंटमधून जे आज ईडी प्रश्न विचारतंय की हजारो कोटी कॅश रूपाने ट्रान्सफर कशा झाले ते. ज्या चमनकर बिल्डरला कशा पद्धतीने निविदा न करता का दिलं गेलं? त्या चमनकर बिल्डरने सब कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले? त्या कंपन्या कोण आहे? त्या भुजबळांच्या फॅमिलीमधल्या नाही आहेत का सब कॉन्ट्रॅक्ट? अशा पद्धतीने किकबॅक पद्धतीने पैसा आला की नाही? म्हणजे केवळ बघा, म्हणजे आपण चर्चा करतोय वाघे साहेब, आपण मुद्देसूद चर्चेवर बोललं पाहिजे. या प्रकारच्या आरोपांना राजकीय सुपारी असं म्हणून आपल्यावरचे आरोप पुसले जात नसतात, त्याला तर्कशुद्ध पद्धतीने उत्तर द्यावी लागतात. ती उत्तर देण्यात दिली तर किमान जनतेला तरी कळेल काय वस्तुस्थिती आहे ती. ठीक आहे, नागरे यांच्याकडे जाऊया. नागरे, मला सांगा, माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. ज्या नेत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक म्हणून केली आणि जो नेता फक्त भाजी विकत होता,
त्या नेत्याची एवढी करोडो 500 करोड 1000 करोड आम्हाला माहीत नाही, करोडोंची संपत्ती, परदेशामध्ये कंपन्या, हे कुठून आला पैसा? नागरे उत्तर द्या जरा, कुठून आला हा पैसा? वागळे साहेब, हां उत्तर देतो साहेब. मी पहिली गोष्ट मुद्देसूद तुम्हाला 1-2-3 महाराष्ट्र सदनापासून उपाध्याय साहेब जे बोलले त्यांच्या प्रश्नाला पहिले उत्तर देतो की कलिना झोपडपट्टीच्या संदर्भातला दिलेला TDR आणि चमणकरांच्या संदर्भामध्ये आता जे काही म्हटलेत उपाध्याय साहेब, मला त्यांना सांगावंसं वाटतं की तुम्ही ज्या चमणकारांच्या गोष्टी करता आहात त्या चमणकारांना जे काही काम दिलं गेलं, जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं ते पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्विकास त्याच लोकांनी दिलं गेलं. कलिनातल्या अंधेरीच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणानं दिलं गेलं. त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचा दुरान्वयही संबंध नाही. त्याच्यानंतर जी काही समिती नेमली गेली, पायाभूत समिती नेमली गेली, त्या पायाभूत समितीचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री, आणि त्याच्यामध्ये जवळपास मंत्री अर्थ, नियोजन, ऊर्जा आणि बाकी पुनर्वसन, गृह, ग्रामविकास, महसूल, जलसंपदा इतके सगळेच मंत्री त्याच्यामध्ये असतात. मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाचे त्याच्यामध्ये असतात. ही सगळी मंडळी असते आणि त्या प्रस्तावामध्ये भुजबळ साहेबांच्या त्या पायाभूत समितीच्या सुविधा फक्त ते पुन्हा मुख्य पायाभूत सुविधा समितीच्या पुढे मांडावं एवढीच टिप्पणी भुजबळ साहेबांनी त्या प्रस्तावावरती केलेली आहे. त्याच्यामध्ये सरकारची कुठली 1 इंच जमीन दिलेली नाही, सरकारचा कुठलाही पैसा दिलेला नाही, सरकारचा कोणता FSI दिलेला नाही. तर कोणत्या मुद्द्यावरती हे असं म्हणतायत की तो अंजली दमानिया केशव तुमच्याकडे राहिला प्रश्न चमणकरांचा, तर चमणकर हे जे आहेत ते चमणकर हे त्या झोपडपट्टी वाल्यांनीच कॉन्ट्रॅक्टर आणले होते. त्याच्याशी भुजबळ साहेबांनी कोणतंही काम दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी असले बिनबुडाचे आरोप करू नये. ठीक आहे नागरे, एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलंय. अंजली दमानिया आणि केशव उपाध्ये बोलतील, त्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. संपत्ती भुजबळांची ही अवाढव्य संपत्ती कुठून आली? नगरसेवक म्हणून एक मिनिट थांबा नागरे, तुम्ही उत्तर द्या त्यांना. नाही, मला शॉक बसला. यांना काय माहिती आहे आणि हे आज या चॅनलवर डिफेंड करायला आलेत. महाराष्ट्र सदनाची साहेब, तुम्हाला काय माहिती आहे? चमणकरांनी ती जी 825-1 आणि 825-2 हे जे 2 प्लॉट होते, जे रेव्हेन्यू आणि RTOचे होते, याच्यावर 5% झोपडपट्टी होती. त्याचं त्यांनी SRA साठी ॲप्लिकेशन टाकलं होतं, ते रिजेक्ट झालं होतं. ते रिजेक्ट झाल्यानंतर छगन भुजबळांनी PWD मिनिस्टर झाल्यानंतर त्याची परवानगी दिली. त्यांनी बैठक बोलवली की कुठल्या अँगलनी आपल्याला ही त्यांना जमीन देता येईल, आणि त्याच्यानंतर ठरलं की बाबा याच्याऐवजी तुम्हाला 100 कोटीची कामं PWD साठी करावी लागतील. त्यातली फक्त 85 कोटीची कामं त्यांना ॲक्च्युली दिली गेली. बाकीची 15 कोटीची कामे आम्हाला तुम्हाला नंतर देऊ असं सांगितलं गेलं. आणि ही जी जमीन तुम्ही म्हणताय झोपडपट्टी होती, ती त्यांनी अक्षरशः 3 महिन्यात प्राईम बिल्डरला दिली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की त्या प्राईम बिल्डरनी 2011 मध्ये ही सगळी जमीन L&Tला विकली, आणि ती कितीला विकली तर 801 कोटी रुपयाला विकली. अग्रीमेंट हवं असेल तर तुम्हाला आत्ता दाखवते. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही प्लीज कृपा करा आणि असे काही बोलू नका, लोकांना मिसगाईड करू नका. झोपडपट्टी पुनर्वसनाचा तो त्यांचं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं होतं साहेब. 2004 सालापूर्वीच झोपू प्राधिकरण रिजेक्ट झालं होतं. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगते, हे रिजेक्ट झालं होतं. मला सांगा त्या मिटिंगमध्ये तुम्ही होतात का? तुम्हाला त्याची माहिती हवी तर घेऊन जा ना साहेब. तुम्हाला माहिती हवी असेल तर घेऊन जा. एक मिनिट, माझ्या सगळ्या प्रश्नांची मग तुम्ही उत्तरं द्या. एक सेकंड, सगळ्याच प्रश्नांची उत्तर देतो मी. एक मिनिट, मग माझं बोलणं होऊ द्या, मग तुम्ही उत्तर द्या ना साहेब. तुमच्यामध्ये मी बोलली नव्हते. तुम्ही सांगता जसं काही तुमच्यामध्ये मी बोलले नव्हते. तुमच्यामध्ये मी बोलले नव्हते. माझं पूर्ण होऊ द्या, मग त्याचं उत्तर तुम्ही द्या. दुसरा प्रश्न, जे आज खारघरची जमीन आहे ती कोणाच्या नावावर होती? ब्लू सर्कलच्या नावावर होती, शिवयशच्या नावावर होती. ती 2009 पर्यंत या 2 कंपन्यांच्या नावावर होती. मग देवीशानी त्याचं बुकिंग कसं ओपन केलं? 2400 लोकांकडनं पैसे कसे घेतले? त्यांच्या नावावर जमीन 2011च्या मार्चमध्ये झाली. एवढंच नाही, गव्हर्नमेंटची जी एन्व्हायरमेंटची परमिशन आहे ती डिसेंबर 2012ला आली. हे नाहीत, आणि त्यांच्या तिथल्या पंचायतीची म्हणजे ग्रामपंचायतीची परमिशनसुद्धा त्यांना डिसेंबर 2011ला मिळाली. तर असं असताना 9मध्ये समीर आणि पंकजनी ही जमीन किंवा बुकिंग्स ओपन कसे केले? आणि ह्याच्यावर तलोजावर त्यांच्यात FIR झाली की 2400
साधारण घरातल्या साधारण लोकांकडनं यांनी पैसे लुबाडले आणि प्लिंथच्या वर त्यांनी आज तगायत काम केलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यांच्या सगळ्या कंपन्यांमध्ये येणारा जो पैसा होता 9,900 रुपये प्रीमियम देऊन डब्बा कंपनीचे शेअर्स विकत कोण घेतं, ज्यांची कुठलं बिझनेस मॉडेल नाही, ज्यांची प्रॉफिटेबिलिटी नाही, ज्यांचं काही रेव्हेन्यू मॉडेलच नाही, अशा कंपनीला 9,900 रुपयाचं प्रीमियम कोण मूर्ख देतो ह्याचं मला तुम्ही सांगा जरा. नागरे, मला केशव उपाध्यांकडे जायचं पण तुम्ही उत्तर द्या. अंजली दमानिया माझ्यासमोर एक भली मोठी फाईल घेऊन आलेले आहेत, त्यांच्याकडे सगळी कागदपत्र आहेत. केशव उपाध्ये मी येतो, नागरे उत्तर द्या, मग केशव उपाध्यांकडे जाऊया. त्यांच्याकडे सगळी कागदपत्र जरी असली तरी त्यांनी ती ईडीला, एसीबीला आणि न्यायालयामध्ये ती त्यांनी दाखल केलेली आहेत साहेब. पण जे काही हे सांगतायत की शेअर्सच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या कोणते मूर्ख माणसं की जे त्यांना फंड्स देतात, अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत की ज्या शेअर्स घेऊन त्याच्यामध्ये भागीदारी करतात आणि शेअर्सच्या माध्यमातून पैसे उभे करून पुनर्विकासाची कामं केली जातात. आपला साहेब मगाचा एक प्रश्न होता की भुजबळ साहेब नगरसेवक होते आणि एवढे करोड रुपये त्यांच्याकडे आले कुठून? अंबानींच्या अगदी आपण सुरस आता सगळ्यांना सांगतो की पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकणारा माणूस आज करोडो रुपयाचे डील करतो. अच्छा, भुजबळ अंबानींसारखे आहेत हे मला माहिती होतं. अंबानींचा धंदा आम्हाला माहितीये काय आहे. आधी फॅब्रिकचा धंदा होता, आता ऑइलचा आहे. भुजबळांचा कोणता धंदा आहे हे आम्हाला जरा सांगा. साहेब भुजबळ हो सांगतो साहेब, मी आपल्याला सविस्तरपणे सांगतो की भुजबळ साहेबांनी भाजीपाला विकत असताना आरसीएफ आणि अशा मोठ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेतले, त्यानंतर एक रबर कंपनी घेतली, ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली, नंतर पुनर्विकासाची कन्स्ट्रक्शनची कामं सुरू केली. आणि असा काही विधिलिखित नियम नाही की राजकारण्यांनी कोणता म्हणजे एक अंजली दमानिया हे फार महाराष्ट्राचं प्रबोधन करतायत. नागरे साहेब, तुम्ही फारच मोठं प्रबोधन केलंय की भुजबळ साहेब अंबानी सारखे उद्योगपती आहेत आणि हे सगळे व्यवसाय करतायत. एक मिनिट अंजली दमाने, मी तुमच्याकडे येतो, पण मला केशव उपाध्यायांना पण संधी द्यायला पाहिजे. बोला नागरे बोला. हॅलो, बोला नागरे. सर मी अंबानीसारखे उद्योगपती असं नाही सर, मी तुम्हाला हेच सांगतोय की त्यांनी पुनर्विकासाच्या माध्यमातून, कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आणि अतिशय कष्ट करून श्रमाने जे काही पैसे कमवले, संपत्त्या 45 वर्षापूर्वी घेतलेल्या प्रॉपर्ट्यांचे भाव जर आता वाढले असतील तर त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचा दोष कोणता? नाशिकमध्ये 7 एकर जमीन जी त्यांच्या नाही तुम्ही ऐकून घ्या ना दमानियाजी, मी मध्ये बोललो नाही ना तुम्ही बोलत असताना. बरं पूर्ण करा. बरं आम्हाला सांगा. बघा एक मिनिट नागरे साहेब, तुम्ही एवढं जर सांगताय खुलेपणाने तर भुजबळांच्या संपत्तीचा आकडा तरी महाराष्ट्राला कळू दे. आज त्यांची किती संपत्ती आहे? भुजबळ, पंकज भुजबळ किंवा समीर भुजबळ, टोटल संपत्तीचा आकडा महाराष्ट्राला कळू दे. 500, 1000, 2000, 5000 कोटी कळू दे जरा. तो किरीट सोमय्या आणि दमानियांना जास्त माहिती साहेब माझ्या. अरे तुम्हाला कसं माहित नाही? तुम्ही एवढे अनुयायी आहेत त्यांचे. सर अनुयायी जरी असलो ना तरी हे बघा सर, त्यांनी बॅलन्स मध्ये दाखवलेलं जे काही आहे ते सर्व ज्ञात आहे. आणि त्याच्यानंतर साहेब त्यांच्या वाढलेल्या मालमत्तेचे जे भाव आहेत, आता 7 एकर जमीन साहेब नाशिकमध्ये जी त्यांच्या मामांनी दिली आणि 15,000 रुपये एकराने 7 एकर आहे, 15,000 रुपये एकराने घेतलेली जमीन आता करोडो रुपयाची झाली. ती आता नाशिकच्या मध्यवर्ती भागामध्ये आली. नंतर घेतलेले फ्लॅट साहेब, एसीबीला एवढी घाई झाली ती मागच्या वेळेस त्यांच्यावरती कारवाई चालू असताना 2 दिवस कारवाई होत होती. 750 फुटाचा फ्लॅट 2,000 फुटाचा सांगून करोडो रुपयाची किंमत सांगितली जाते. एक मिनिट मी येतो अंजली दमाने तुमच्याकडे. प्रॉपर्टी बद्दल 2 मिनिटात बोलून घेते. त्यांची एकूण मिळून प्रॉपर्टी किती? त्यांचा मनमाडला बंगला, त्यांचा येवल्याला बंगला, त्यांचा नाशिकला भुजबळ मोठा पॅलेस, त्यांचा मुंबईत सुखदामध्ये आहे, अगस्ती बांद्रा रेक्लेमेशनला आहे, वसुंधरा जुहूला आहे, 60 एकर जमीन. सुखदा सोडावं साहेब, सुखदा फुकट मिळाली त्यांना. सुखदा फुकट मिळाली. आपण बाकीचं 750 स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्ही 2,000 पाप झालं माझ्यातनं सुखदाचं नाव घेतलं. पाप झालं. आपण विषयावर येऊया ना. तुम्ही उगाच मध्ये आता परत तुम्ही बोलताय साहेब, तेवढं जरा केशव उपाध्यायांना संधी देऊया. अंजली जरा एक मिनिट. नाही मला एवढी ती लिस्ट संपू दे. लोणावळ्याला 60 एकर जमीन विथ हेलिपॅड, मारुती एन्क्लेव्ह, मारुती पॅराडाईज मध्ये अनेक फ्लॅट, अनेक शॉप्स, त्या व्यतिरिक्त हेक्स वर्ल्ड मध्ये 60 एकर जमीन. म्हणजे कुठे कुठे आज त्यांची ओशिवऱ्याला बिल्डिंग, अख्खच्या अख्खं कॉमर्शियल कॉम्प्लेक्स. तुम्ही किती जमीन घेणार? अगदी बरोबर आहे. आणि मी येतो तुमच्याकडे नागरे, पण मला केशव उपाध्यायांकडे जायचं. केशव उपाध्ये, हा महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातला प्रश्न आहे.
महाराष्ट्र गरीब झाला गेल्या 25 दिवसामध्ये. Exactly. हे भुजबळांसारखे नेते श्रीमंत कसे झाले? केशव उपाध्ये काय म्हणाल तुम्ही? नाही, मला हाच प्रश्न आहे. आणि भाजी विक्रेता आणि आज एकीकडे भाजी विकायचे म्हणजे प्रगती केली पाहिजे, प्रत्येकाने प्रगती केली पाहिजे, पण त्या प्रगतीचा मला वाटतं प्रचलित काहीतरी वेग असतो. हजारो पटीचा वेग कशा पद्धतीने येतो, मला इथे राष्ट्रवादीचे भुजबळ साहेबांचे प्रवक्ते बसले त्यांनीच खरं सांगितलं पाहिजे. मी त्यांचं मान्य केलं तर मगाशी त्यांनी तावातावानी सांगितलं की ते काय शेअर घेतात आणि हे करतात. मला फक्त थोडी माहिती द्या. 2005 मध्ये आलेल्या कंपनीमध्ये ज्याचं काहीच कुठे काम नाही आहे अशा कंपनीच्या 62 अकाउंटमधून कोट्यावधी रुपये भरतात. त्यालाही मान्य केलं, चला खरोखर कुणाला तरी बाबा या भुजबळ कुटुंबियांमध्ये क्षमता दिसली आणि त्यामध्ये हजारो कोटी रुपये त्यांनी गुंतवले. पण ते पत्ते तरी सापडले पाहिजेत. कोणी पैसे गुंतवतंय, कोण देतंय, ते पैसे कोण भरतंय, याचा कसला पत्ताच नाहीये. आणि यालाच तर हाच तर प्रॉब्लेम किकबॅक. बरं, तिकडे चमनकराकडे कॉन्ट्रॅक्ट दिले की इकडे पैसे जमा होत आहेत. या ज्या किकबॅक पद्धतीने सगळं सुरू आहे, मगाशी सगळी माहिती अंजली त्यांनी दिली, मी म्हणून त्या पुनरुक्तीमध्ये मी जात नाही. पण या पद्धतीने अनेक ठिकाणी पैसा परदेशात कसला खाणी घेण्यासाठी पैसा, म्हणजे हेच सगळं जे सुरू आहे याच्यात आक्षेप आहे ना, ह्याची चौकशी झाली पाहिजे. तेच तर मागतं ईडी, ते द्यायला तयार नाही आहेत. त्यांनी आत्ता सुद्धा ते म्हणतात किरीट सोमय्या अंजली त्यांना माहिती असेल किती संपत्ती आहे ती त्यांनी सांगा, त्यांचा अधिकृत आकडा. आत्ता माझ्याकडे त्यांचं जे ॲफिडेव्हिट, तिघांची ॲफिडेव्हिट आहेत, तिघांच्या ॲफिडेव्हिटनुसार 3,71,00,00,000 रुपयाची संपत्ती होतीये फक्त. हे विश्वास बसेल का तुम्हाला? जर वागळे साहेब या तिघांची जर सगळी संपत्ती त्यांनी जी प्रॉपर्टी दाखवली आहे ॲफिडेव्हिटमध्ये आत्ता इलेक्शनमध्ये, ती 3,71,00,00,000 घरात होतीये. हे विश्वास बसला. आणि आत्ता ज्या प्रॉपर्टी सापडल्यात, आत्ता जे ह्याची किंमत 3,71,00,00,000 होऊ शकते का, याचीच चौकशी सुरू आहे. याचं स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. आमचा विरोध भुजबळ साहेबांना नाही, आमचा विरोध जो कोणी भ्रष्टाचार करणार असेल त्याला आमचा विरोध आहे. नागरेजी उत्तर द्या. हे 3 कोटीचं ॲफिडेव्हिट म्हणजे खोटंच दिसतंय. निवडणूक आयोगाने तपासलं नाही, नशीब समजा, नाही त्यांची खासदारकी आमदारकी सगळी रद्द झाली असती. नागरे साहेब उत्तर द्या. साहेब माझ्याकडे सविस्तर त्यांच्या प्रॉपर्टीचं वर्णन आहे. तुम्ही मला वेळ दिला तर मी तुम्हाला सगळ्यांना वाचून बोला ना, दाखवतो. बोला, वेळ देतो ज्या तुम्हाला, बोला. property 35, 40, 45 वर्षापूर्वी घेतल्या गेल्या. हे बघा साहेब, भुजबळ साहेब ज्या सुखदा सोसायटीमध्ये राहता, तो 750 ते 800 चौरस फुटांचा फ्लॅट आहे. त्या पंचनाम्यामध्ये देखील आलेला आहे एसीबीच्या. त्याच्यानंतर माणिक महल येथली जागा पंकज भुजबळांच्या पणजीने मृत्यूपत्राद्वारे त्यांना दिली आहे. त्याचं क्षेत्रफळ आहे 800 फूट. एसीबीने ते दाखवलं 1200 फूट. माझगाव येथील 700 चौरस फुटाचं त्यांचं घर आहे. ते दिवंगत भावाने त्यांच्या 38 वर्षापूर्वी मृत्यूपत्राच्या द्वारे त्यांना दिलेला आहे. साहेबांचा जो फ्लॅट 450 चौरस फुटाचा आहे तो 30 वर्षापूर्वी घेतला आहे. नाशिक येथे जी काही 7 एकर जमीन आपण म्हणता आहात, ती त्यावेळेस नाशिक शहराच्या 5 मैल बाहेर होती. ती 15,000 रुपये एकराने त्यांनी घेतली आहे. तिचा आता तिथे 100 कोटीचा बंगला, हा एसीबीचा आकडा आहे साहेब. 2 दिवस 2 रात्र छापे मारल्यानंतर सुद्धा एसीबीने त्यावेळेस काही मिळून आलं नाही असं सांगितल्यानंतर सुद्धा पुन्हा चौकशी करायची आणि तिसऱ्यांदा पुन्हा त्यांच्यावरती छापा मारायचा. छापे मारा, त्यांच्याकडे काही मिळून नाही आलं तरी कोणत्याही प्रकाराने ते मिळालंच पाहिजे. आणि भुजबळ साहेबांना गोत्यात आणण्यासाठी त्यांच्यावरती दावे दाखल केलेच पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेच पाहिजे. हा अट्टहास जे काही राजकीय सूडबुद्धीने केला जातोय तो निश्चितपणानं थांबवला पाहिजे. सांताक्रूजच्या मालमत्तेच्या संदर्भातलं आता हे सांगत होते, ज्या जुनी इमारत आहे जिथे रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांनी केलं आणि विकासक करतात त्याप्रमाणे समीर भाऊ आणि पंकज भाऊनी रिडेव्हलपमेंट मध्ये ते काम केलं आणि ते फ्लॅट इतर लोकांना विकले. त्यात राहिलेल्या 2 फ्लॅट मध्ये ही मंडळी राहते. साहेब साफ खोटं आहे हे. एवढा इथे त्यांनी जे सांगितलं की अहो हे खोटं तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही न्यायालय आहात का? दमानियाजी, तुम्ही कोण खोटं ठरवणार? तुम्ही ईडीकडे दावे, तुम्ही बघा सगळी माहिती जी काही द्यायची ती दिली. न्यायालयाला ठरवतेत खोटं की खरं. तुम्ही आणि किरीट सोमय्याच ठरवणार का खरं की खोटं? किरीट सोमय्या 2 दिवसात मी तुमच्याकडे येतो अंजली दमानिया, तुम्ही पूर्ण करा. नागरेजी तुम्ही पूर्ण करा. अहो नाही, एक मिनिट. सांताक्रूजच्या बिल्डिंग बद्दल तुम्ही सांगत होतात. नागरेजी, सांताक्रूजच्या बिल्डिंग मध्ये भुजबळांचे फक्त 2 फ्लॅट आहेत सर. तुम्ही म्हणालात 2 फ्लॅट आहेत, 2 फ्लॅट आहेत, 2 मजले आहेत, किती आहेत मला जरा सांगा. उद्या मी रिपोर्टर पाठवतो आणि किती फ्लॅट आहेत, किती मजले आहेत हे जरा शोधून दाखवतो तुम्हाला. आणि मग तुम्ही राजकारण बंद करायचं, खरं सांगायचं. नागरेजी, खरं सांगायचं. सांताक्रूजच्या इमारतीमध्ये भुजबळांचे किती मजले? माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार मी जे काही खरं आहे तेच सांगतो आहे. मला किरीट सोमय्याजींनी दमणियांसारखं खोटं बोला, पण रेटून बोला आणि आरोप करा आणि कुणाला तरी नेस्तानाबूत करा, हे राजकारण मला फालतू आरोप तुमच्या खिशात ठेवा.
साहेब तुमचे फालतू साहेब, आरोप जुन्या- तुमच्या खिशात जी ठेवा. जुनी चाळ होती, साहेब, जी बिलकुल ऐकून सांताक्रूझची घेणार नाही जी मी. जुनी चाळ होती, आयुष्यात आम्ही जी खोटं जुनी बोलायला चाळ होती, शिकलो तिची नाही. पुनर्बांधणी केली गेली, ती आमच्या त्यांच्या आई-वडिलांनी आम्हाला कंपनीने- तसं शिकवलंच नाही. अहो, असले काय फालतू काय- आरोप तुम्ही तुमच्या खिशात ठेवा. अहो, एक मिनिट, त्यांना तुमच्या पूर्ण करू द्या. आपच्या- अंजलीजी, त्यांना अहो, पूर्ण करू तुमच्या- द्या. तुमच्या आपवरती न्यायालयानं अहो तुमच्या फालतू आपवरती आरोप न्यायालयानं खिशात सुद्धा ठेवा. ताशेरे मारले की निवडणुका लढा आणि तुम्ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये या आणि मग बोला, विनाकारण लोकांवरती आरोप करू नका. हे न्यायालय म्हणतं तुम्हाला. याच्यापेक्षा ठीक काय आहे, पाहिजे ठीक आहे. तुम्ही नागरेजी, ठरवता की तुम्ही खोटं पूर्ण बोलताय करा. त्यासाठी महाराष्ट्राला माझ्या प्रश्नाचं बोलावं. उत्तर द्या. एक मिनिट अंजलीजी, सांताक्रूजला किती फ्लॅट भुजबळांचे आहेत या देतो इमारतीत देतो देतो सर. सांगा. हा, सर, सांताक्रूजमध्ये जी काही मालमत्ता आहे ती त्यांची वैयक्तिक नाही, ती त्यांनी रिडेव्हलपमेंटसाठी घेतली होती. ती त्यांच्या कंपनीनं पुनर्बांधणी केली. किती त्यातील काही फ्लॅट्स घरं आहेत जुन्या त्यांचे? भाडेकरूला देऊन किती बाकीची फ्लॅट्स विकणे आहेत? आहेत. किती मजले आहेत? तूर्त ह्या विकाऊ सदनिकांमध्ये पंकज भाऊ आणि समीर भाऊ राहतात साहेब. त्याच्यानंतर येवल्याचं जे कार्यालय आहे ते किती राष्ट्रवादी फ्लॅट्स आहेत मला काँग्रेसचं सांगा कार्यालय ना. माझ्या आहे. प्रश्नाचं आणि उत्तर द्या. तिथेच मतदारसंघामध्ये नागरेजी, जावं सांताक्रूज लागतं. मध्ये किती फ्लॅट्स आहेत, किती मजले कारण हा मोक्याचा एरिया आहे. इथे करोडो रुपये कंपनी त्या प्रॉपर्टीची किंमत आहे. इथे किती फ्लॅट्स आहेत मला सांगा. नेमके किती फ्लॅट्स आहेत, किती सर मजले आहेत? डेव्हलपमेंटसाठी सर पुनर्बांधणीसाठी अहो सर झोपडीत राहतात का भुजबळ तिकडे? पंकज भुजबळ झोपडीत राहतात का? म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये राहतात का? नाही मी असं म्हटलं. मग आलिशान फ्लॅट बांधले आहेत ते किती आहेत ते सांगा. मध्ये राहता की जे फ्लॅट आलिशान फ्लॅट बांधले आहेत ते सांताक्रूजला किती आहेत ते सांगा. नाही सर मला एक्झॅक्टली ते फ्लॅट किती आहेत ते मला माहित नाही, पण माझ्याकडे जी माहिती आहे ती पुनर्बांधणी करायला त्यांनी फ्लॅट किती आहेत तुम्हाला माहिती आहे? एक मिनिट थांबा आता. म्हणून तुम्ही चुकीची माहिती देताय असं अंजली दमानी म्हणते. अंजली दमानी, तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे. पूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग परवेशनी डेव्हलप केलं. त्याच्यात 2च फ्लॅट ऑक्युपाईड आहेत जे समीर आणि पंकज राहतात. त्यात जेव्हा ते रिडेव्हलपमेंट केलं जे तुम्ही म्हणताय, तिथली जी ख्रिश्चन फॅमिली होती ती आजही घराबाहेर आहे. त्यांचे पत्ते हवे असेल तर तुम्हाला पाठवते, फोन करून विचारा त्यांची परिस्थिती आज काय आहे. आज त्यांना इतकं म्हणजे त्यांच्या घराबाहेर ठेवून त्यांनी हे जे बिल्डिंग बांधलं त्यात भुजबळांशिवाय कोणीही राहत नाही. सगळं बाकीचं बिल्डिंग खाली आहे. जाऊन बघायचं तर बघा. माझ्या घराहून ते 5 मिनिटाला पोचता येतं मला. आणि ज्या दिवशी ईडीची तिथे अटॅचमेंट झाली त्या दिवशी सुद्धा मी तिथे बाहेर उभी होते. आज सुद्धा मी संध्याकाळी तिथे जाऊन आले. तिथे कोणी त्यांच्याशिवाय दुसरं राहत नाही आणि अटॅचमेंट सारखा काही एक प्रकार तिथे झालेला नाही. पण मला एक ब्रेक घ्यायचा आहे. मला केशव उपाध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. नागरेजी जरा एक मिनिट थांबा. माझ्यासारख्या अज्ञ माणसाला, सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की आपल्याला असे मामा, आजी, काका, पुतणे का नाहीत की ज्यांनी 5,000 रुपयाला प्लॉट घेतला आणि तो आता करोड रुपये झाला. केशव उपाध्ये, तुम्हाला असे आहेत का नातेवाईक जे प्लॉट देतात, फ्लॅट देतात तुमच्या नावावर 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी घेतलेले आहेत का? भुजबळांसारखं भाग्य आपल्या नशिबी. नाही वागळे साहेब, हे खरं म्हणजे पण त्याला मी दुर्दैवी अजिबात म्हणणार नाही. शेवटी तुमच्या आमच्यासारख्यांना कष्ट करूनच शेवटी रितसर सगळ्या गोष्टी करूनच करावं लागतं. तुमच्या माझ्या नशिबी असे काका, मामा, आजोबा नाही, पण ते नसल्याचा एक मिनिट अभिमान. नागरेजी, एक मिनिट थांबा. केशव उपाध्यायांना पूर्ण करू दे. नागरेजी एक मिनिट थांबा, त्यांना बोलू द्या ना. नागरेजी एक मिनिट थांबा, बोलू द्या त्यांना. केशव उपाध्ये पूर्ण करा. जी सर. नाही, माझं असं त्यातलं म्हणणं असं आहे की खरोखर महाराष्ट्राच्या तरुण पिढीला ही प्रेरणा देणारा इतिहास आहे. प्रगतीचा आक्षेप कुणाला नाहीये, पण त्या प्रगतीचा वेग जो आहे तो 10,000 15,000 पटीचा असू शकतो का, हा फक्त प्रश्न आहे. आणि तो वेग आपल्या सगळ्यांना परवडणार आहे का? एकाच फक्त कुटुंबाला असा 10-15,000 पटीचा वेग, एक म्हणजे भाजी विक्रेत्यापासून ते इतक्या हजारो कोटीच्या मालमत्तेपर्यंतचा वेग हा कसा काय जमू शकतो? त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाला मंत्र दिला तर खरोखर तो प्रेरणादायी कथा होईल एक. आणि दुसरं, वाघेसाहेब असे काका मामा कुठलेही नातेवाईक माझे नाहीत आणि तसे तुमचेही नसतील, आणि पण ते नसल्याचा अभिमान सुद्धा आहे की जे आहे ते आपल्या ह्याच्यातनं सुरू आहे. ठीक आहे, एक मिनिट मला ब्रेक घ्यायचा आहे. पण अंजली दमाने, त्यापूर्वी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. इंडोनेशियात हे खाणी घेतलेत समीर भुजबळ, हा काय प्रकार आहे? कुठून पैसा आला? त्या कुठल्या आजीनी दिल्यात तेही मला विचारायचं आहे. त्या व्यतिरिक्त 60 एकर जमीन हेलिपॅड सकट लोणावळ्यात जी आहे ती कुठल्या पणजीने दिली आहे हेही त्यांनी मला सांगावं. नागरेजी, तुम्हाला याची उत्तरं द्यायला हवी. मी एक ब्रेक घेतो छोटासा, जरा श्वास घेऊया, सगळेजण शांत होऊया आणि तुमच्याकडे येतो. कारण एवढी भली मोठी संपत्ती भुजबळांनी कमावलेली आहे, बहुतेक त्यांच्यावर दुसराच कोणाचा तरी आशीर्वाद असावा म्हणून अशा प्रकारे ते श्रीमंत झाले असतील आणि आज अडचणीत आलेले आहे. ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. भुजबळांविरोधात सूडबुद्धीने कारवाई होते, या आरोपात तथ्य आहे का? बघा पडद्यावर. नाही म्हणतात 84% लोक. सूडबुद्धीने कारवाई होत नाही
असं लोकांना वाटतंय, योग्य कारवाई होते असं लोकांना वाटतंय, भुजबळांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून ते अडकलेत असं 84% लोकांना वाटतंय. ब्रेक घेऊया, पुन्हा भेटूया. नागरेजी, आपण या सगळ्या भुजबळांच्या संपत्तीबद्दल बोलतोय, इंडोनेशियातल्या खाणीबद्दल आपण बोललो, नव्या मुंबईतल्या त्यांच्या खारघरच्या प्रकल्पाबद्दल बोललो. सगळं ही संपत्ती जी आहे ती ईडीच्या सगळ्या नजरेखाली आली आहे, त्यांनी काही त्याच्यातली जप्त केलेली आहे. काय उत्तर द्यायचं आहे तुम्हाला? हॅलो. हां, बोला नागरेजी. हॅलो. बोला बोला. हॅलो. हां साहेब, मगाचा तुमचा प्रश्न होता की असे आजी, मामा, मावशी, काका आपल्याला मिळतात का, आणि ते भुजबळ साहेबांच्या नशिबी आले. साहेब, ह्या देशाला, या महाराष्ट्राला इतिहास आहे यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा. या देशाचा चहा विक्रेता जर का या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मला सांगा ना की भुजबळ साहेबांचा सारखा श्रम करणारा, कष्ट करणारा माणूस राजकारणात, समाजकारणात, व्यवसायात, व्यापारात का नाही मोठा होणार? आणि त्यांच्या नशिबी ते आलं तर त्याच्यावरती नागरेजी, एक चहा विक्रेता पंतप्रधान झाला पण तो करोडोपती नाही झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले चहा विक्रेते असलेले, पण ते अशा प्रकारे करोडोपती त्यांनी संपत्ती केली नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. सर प्रश्न फक्त करोडपतीचा नाही, पण हा इतिहास आहे या देशाला की सर्वसामान्य माणूस सुद्धा मोठा होऊ शकतो. मला एवढंच आपल्याला सांगायचं याच्यातनं. ठीक आहे. मला अंजली दमाने तुम्ही त्यांना उत्तर द्या. केशव उपाध्यायांना विचारायचं आहे की एकूण जे चाललेलं आहे, पवार म्हणताय शरद पवार हे राजकीय सुडबुद्धीने होत आहे, आपल्या प्रेक्षकाला काय मान्य नाहीये. शरद पवार असं का म्हणू शकतात? कारण हे सगळं कोर्टाच्या देखरेखीखाली चाललेलं आहे. अगदी आत्ताच 28 तारखेला जेव्हा आमची कोर्टात डेट होती, त्यातच जस्टिस कानडे आणि जस्टिस रेवती मोहिते ढेरेंकडे ही केस आहे. त्यात जस्टिस कानडे स्वतः म्हणाले, जेव्हा ईडीने मांडलं की बाबा भुजबळ फॅमिली आमच्याशी कोऑपरेट करत नाही आहे, त्याच्यावर जस्टिस कानडेने त्यांना सांगितलं मग तुम्ही ॲक्शन घ्या. आणि ही केस अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा आम्ही मांडलं की बाबा त्यांची खूप प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी जर थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट केले तर याचा नंतर त्रास होईल, रिकवर करणं डिफिकल्ट जाईल, तर याच्यावर काहीतरी कारवाई जी आहे ती तातडीने व्हायला हवी. त्याच्यावर कोर्टाने सांगितलं की तुम्ही ॲक्शन तातडीने घ्या, म्हणून ही ॲक्शन होताना आपल्याला दिसते. मग याच्यात म्हणजे सूडबुद्धीने करणं, आणि ईडी डेफिनेटली जर सरकारमध्ये म्हणजे अंडर स्टेट गव्हर्नमेंट नसलं तर कोण करतंय, कशासाठी करतंय, म्हणजे ते मोदींनीच हस्तक्षेप करायला हवा. आणि शरद पवारांची मोदींची तर मैत्री आहे, त्यामुळे तो हस्तक्षेप असा होईल की नाही माहिती नाही. आपल्याला झालाच तर भुजबळांच्या बाजूने झाला पाहिजे. पण मी आपल्यासोबत कायदेतज्ञ आहेत दिनेश तिवारी, तुम्ही कायदेतज्ञ आहात, तुम्हाला ईडी काय करतं हे माहिती आहे. जी कारवाई चालली आहे ती पूर्णपणे कायद्यानुसार चालली आहे की त्यामध्ये काही राजकारण होतंय? नाही, हे बघा, एक कायद्यानुसार तर चाललेली नाही आहे. नाही चालली? नाही, बिलकुल नाही. कारण काय असतं की कोर्टाने जेव्हा आदेश दिला त्याच्यानंतर त्यांनी कारवाई चालू केली. त्याच्यापूर्वी त्यांनी स्वतःवरून कारवाई कशाला नाही केली? आणि याच्यामध्ये काय साधारण माणूस असला असता त्याला 2 वर्षापूर्वी अरेस्ट केला असता. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे सर्वसामान्य माणूस असता तर 2 वर्षापूर्वी अटक झाली? जेव्हा त्यांनी ईडीने इन्व्हेस्टिगेशन चालू केला होता त्याच वेळी अरेस्ट केला होता. जस्ट बिकॉज ऑफ भुजबळ फॅमिली आहे आणि कोर्टाने आता आदेश दिला 28 जानेवारीला, त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी कारवाई केली. नाही तर हे बिलकुल एक आई वॉस असतात, फक्त दाखविण्यासाठी हे सर्व कारवाई केली जातात. नाही तर आयडियली त्यांची प्रॉपर्टी राईट इन द बिगिनिंग, काही अरेस्ट करण्याच्या पूर्वी जेव्हा FIR झाली त्याचवेळी अटॅच केली पाहिजे होती, त्याचवेळी या लोकांना बाहेर केला पाहिजे होता टू सिक्युअर द प्रॉपर्टी. आता एवढ्या रेड्स करून काय होणार आहे? कारण अंजली दमानिया म्हणतात त्याप्रमाणे सगळी कागदपत्र त्यांनी कुठेतरी नेऊन ठेवली असतील, बरोबर, किंवा नष्ट केली असतील. एकदम बरोबर म्हणता. काही उडणार नाही सर, इकडे तिकडे ते लपवून देणार, उरलेलं काहीतरी लहान ताण ते दाखवून देणार की यांच्याकडे करप्शनचा केस आहे, ते आमची ज्युडिशरी असं करेल. तिथे करप्शनचा केस 10 वर्ष पेंडिंग असेल, त्याच्यानंतर सर मरून जाणार, काही होणार नाही, अक्विटल होईल आणि परत त्यांची प्रॉपर्टी ते स्वतः घरी घेऊन बसणार, बोलणार की काही जजमेंट आलेला नाही आहे, कन्व्हिक्ट झाला नाही, प्रॉपर्टी आमची आहे. तिथे काही ॲक्च्युली आमच्याकडे लिप सर्व्हिस असतात. भयंकर हे धक्कादायक आहे हे जे काही सांगतायत की काही होणार नाही. अंजली दमानिया, तुम्ही एवढे प्रयत्न करून काही होणार नाही तर उपयोग काय आहे? कधी कधी मला हीच खंत वाटते की आपण हे लढतोय ते कशासाठी? म्हणजे हे मी तर आता आम आदमी पार्टीची सगळी पदही सोडून दिली आहेत, तर मी लढते ते कशासाठी? मी काही फेमस व्हायला लढते का? पण मला असं वाटतं की जर सिद्धांतवादी लोकांनी असे लढे दिले नाहीत तर अशा लोकांना जेलमध्ये जाणं अशक्य होईल. म्हणजे माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर ते इझिली मॅनेज झाले असते. आणि हे जो मुद्दा आत्ता त्यांनी मांडला की एखादा साधारण माणूस असता
तर 10,000ची चोरी केला तर तो जेलमध्ये जातो. पण सलमान खान म्हणा, संजय दत्त म्हणा किंवा आता छगन भुजबळ म्हणा, यांच्या प्रत्येकाच्या केसेसमध्ये होताना हा जो डायलॉग आहे ना की लॉ इज सेम फॉर एव्हरीबडी, हे कुठेही नाही आहे. ही जी सिलेक्टिव्ह समन केल्यानंतर 3दा समन पाठवली आणि हे आले नाहीत, असं शक्य तरी आहे का? तुम्हाला मला जर समन केलं आपण न जाणं शक्य तरी आहे का? मी येतो आशिष जाधव तुमच्याकडे. पण नागरे, याचं उत्तर तुम्हाला द्यायला हवं की भुजबळांना समन्स पाठवू नये, समीर भुजबळ, पंकज भुजबळ तिघांनाही समन्स पाठवू नये, ते ईडी पुढे हजर का झाले नाहीत, त्यामुळे त्यांना आज अटक झाली असं ईडी म्हणतंय. साहेब, त्याच्यामध्ये सत्यता नाही. ज्या 3दा रेड झाल्या त्या तिन्ही वेळेस भुजबळ कुटुंबियांनी ईडीला आणि एसीबीला सगळ्यांना पूर्णपणे सहकार्य केलं आणि त्याच्याचमुळे आज त्यांनी बेल मागितला नाही की तुम्हाला वाटत असेल तर आमचा बेल आम्ही नाकारतो, तुम्हाला काय चौकशी करायची ती खुलेपणाने चौकशी करा. आणि यांचं जे काही म्हणणं आहे की भुजबळ साहेब होते म्हणून ईडीनं उशिरा कारवाई केली, राज्यामध्ये यांचं सरकार, केंद्रामध्ये यांचं सरकार, हे दोन्ही सरकार असताना ईडीवरती आमचा दबाव आहे का? ईडी आमच्या आधिपत्याखाली काम करतंय का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखाली काम करतंय का? मला सांगा ना, ईडीचा हे काही जे आहेत किरीट सोमय्या जे काही ईडीचे प्रवक्ते आहेत का, न्यायालयाचे प्रवक्ते आहेत का? यांनी 2 दिवस आधी सांगायचं की समीर भुजबळांना अटक होणार आणि 2 दिवसांनी ईडीने कारवाई करायची. न्यायालयामध्ये न्यायालयाच्या निकालाच्या पूर्वी सांगायचं की यांच्यावरती असे ताशेरे ओढले जाणार, हे जेलमध्ये जाणार आणि त्या 2 दिवसांनी यांना अरेस्ट केलं जाणार. हे काय प्रवक्ते आहेत का न्यायालयाचे, किरीट सोमय्या आणि अंजली दमानिया? मला सांगा ना साहेब, याच्यामध्ये हे जे काही सूड बुद्धीनं, आकस बुद्धीनं ह्या ज्यांचं चाललंय, व्यावसायिक विरोधकांना एकत्र घेऊन भुजबळ साहेबांना नेस्तनाबूत करण्याचं जे काही किळसवाना प्रकार चाललाय, त्याची कदापि महाराष्ट्राची जनता, देशाची जनता यांना माफ करणार नाही साहेब. कोणाला माफ करणार नाही आता हे तुम्हीच बघा, कारण या देशाची जनता भुजबळ सारख्या लोकांना बिलकुल माफ करणार नाही. पैसा जो एक मिनिट, तुमच्या वेळेस मध्ये बोलले नव्हते, तुमचं आजच्या दिनचं स्वप्न, बीजेपीचं आजच्या दिनचं स्वप्न, त्या बीजेपीत नाहीये, बीजेपीत केशव उपाध्याय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये तुम्ही नाही त्यांचं नाही सांगत मी. आपचं तर आपला तर काय हे बघा, तुम्ही आपच्या संदर्भात दमाने जे तुमच्या आपमध्ये काय आप राहिली हे तुम्हालाच माहिती आहे, त्याच्या संदर्भात मी बोलणार नाही. पण बीजेपीचं जे काही आजच्या दिनचं स्वप्न होतं ते भंगलंय. गुजरातमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधनं त्यांना बाहेर काढलं गेलं. ज्या काही मागच्या काळात निवडणुका झाल्या त्याचा अंदाज घ्या साहेब, आणि यांना लोकांनी नेस्तनाबूत केलं की नाही केलं याचा अंदाज तुम्हीच पत्रकार आम्हाला सांगा. केशव उपाध्यायांकडे जाऊया. केशव उपाध्ये, मगाशी नागरेने असा मुद्दा मांडला होता की एक चहावाला जर पंतप्रधान होऊ शकतो तर एक भाजीवाला करोडपती का होऊ शकत नाही, असंच ते सुचवत होते. म्हणजे पंतप्रधान झाले मोदी, बरोबर आहे, पण मोदी काही करोडपती त्या अर्थाने नाही आहेत, भुजबळ आहेत. काय उत्तर द्याल तुम्ही? आणि ते जे आरोप करतायत तुम्ही राजकारण करतायत त्यालाही उत्तर द्या. मला वाटतं आजच एक बातमी आली आहे बाळासाहेब, तुम्ही ती वाचली असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कॅश किती आहे? 4,000 रुपये, 5,000 रुपयाचे फक्त शिल्लक त्यांच्याकडे आहे. आणि त्यांची मालमत्ता सुद्धा किती आहे हे सुद्धा पीएमओने अधिकृतपणे जाहीर केलंय. त्यात लपवाछपी काही केलेली नाहीये. म्हणजे आणि हा फरक आहे. म्हणजे चहावाला पंतप्रधान झाला काही म्हणजे व्हायला हरकत काही नाही, जसं भाजीवाला इतका मोठा व्हायला हरकत नाही. फक्त त्या प्रगतीचा वेग, मी दोघांमधला फरक सांगतोय. किती मालमत्ता आहे भुजबळ साहेबांची ती आत्ताच यादी वाचून दाखवली भली मोठी. पण ठीक आहे, मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेले 2-3 वर्ष ज्या पद्धतीने या एसीबीकडे सातत्याने विनंती करतो सरकारकडे ओपन चौकशी, कधी हो तसं करा. 2005 हे बरं, माझं साधा प्रश्न उत्तर द्या. ते हजारो कोटी 62 अकाउंटमधून आले कुठून ते तुम्ही सांगतच नाही. ते ईडीला सांगत नाही आहात तुम्ही. हा साधा प्रश्न माझा आहे जो सगळ्या जनतेला महाराष्ट्रात पडला आहे की असे हजारो कोटी रुपये कोण कॅश भरतं बाबा? मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रातलं युवक कल्याण नास्तिक डोक्यावर घेऊन तुम्हाला असं खरंच लोक येऊन 10,000 कोटी भरत असतील ज्यांचं नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही, ते सांगा तेवढं. पण ते ठीक आहे, जाऊ दे, तुम्हाला अडचणीत मला जास्त आणायचं नाहीये. पण तुम्ही बघितलं का ईडीने केलेली कारवाई, एसीबीची कारवाई तुम्ही बघितली का? त्यांचे पत्ते आहेत की नाही आहेत असं? आणि हजारो कोटी रुपये जे आले ते बँकेच्या माध्यमातून आले, चेकच्या माध्यमातून आले, ते अकाउंट ते सगळं सबमिट झालंय. ते सगळं ईडीकडे सबमिट झाले साहेब.
त्याचाच तर चौकशी ते आले कुठून तेच तर चालू आहे ना सध्या. माहिती घ्या थोडीशी आपल्या, आपण ज्याचं डिफेंड करतो त्याची माहिती मग तरी ते घेऊन घ्या हो- थोडीशी साहेब, नीट मग- आणि मग मग ते इथे होईल ना. चर्चा करा. न्यायालयामध्ये ते मुळामध्ये सगळं सिद्ध ओपन होईल ना. एन्क्वायरी न्यायालयामध्ये ते निश्चितपणाने सिद्ध होईल ओपन ते. एन्क्वायरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने दिली नव्हती. पण ते जेव्हा Open सिद्ध व्हायचं तेव्हा inquiry ची सिद्ध होईल. परवानगी पण दिली तुम्हा गेली लोकांना नव्हती. भुजबळ साहेब जेलमध्ये ती जाण्यासाठीची जी घाई या झाली सरकारने ती कशासाठी? आल्यानंतर दिली आणि म्हणून गेल्या वर्षभरामध्ये या पद्धतीच्या घटना घडतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेक गोष्टी अजून बाहेर येणार आहेत. आता ही सुरुवात आहे, अजून खूप डिफेंड करायचंय तुम्हाला, त्यामुळे अशी घाई करू नका. त्यामुळे ज्या पद्धतीने होईल ते न्यायालयातच होईल. तुम्ही ते आता सांगू पवार नका, आम्ही साहेबांनी डिफेंड सांगितलंय करायला तयार की आहोत. आम्ही न्यायानुसार त्याच सगळं होईल. तालमीमध्ये सगळे त्याच्यावर तयार विश्वास झालो. ठेवा. उपाध्याय पवार साहेब तुम्ही आम्हाला ते साहेबांवर विश्वास ठेवा, माझं मध्य म्हणणं आहे. प्रदेश मधला व्यापम घोटाळ्यासारख्या घोटाळ्यामध्ये तुम्ही काय करता? तुमचं सरकार आहे ना तिथे. मध्य प्रदेशमध्ये तुमचं सरकार आहे ना तिथे. काय करता तुम्ही व्यापम घोटाळ्यासारख्या घोटाळ्यात? तुम्ही महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि भुजबळ साहेब भुजबळ साहेब जेलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जी काही घाई झाली उपाध्याय साहेब आणि तुम्हाला बीजेपी वाल्यांना ती घाई कशाच्या स्वरूपात आहे? त्यांनी जेलमध्ये जावं, त्यांना जेलमध्ये टाकण्याची तुम्हाला काय घाई? उद्या न्यायालयामध्ये जे काही सिद्ध न्यायालयामध्ये जे काही सिद्ध व्हायचं ते सिद्ध होऊ देत नाही. तुम्ही का आजच बोलता? कोर्ट ठरवेल. न्यायालयात जे काही न्यायालयात जे सिद्ध व्हायचं ते होऊ देत ना. कोर्ट ठरवेल. ठीक आहे, दोघंही शांत व्हा. मला आशिष जाधव तुम्हाला यांच्याकडे घाई दिसते ना. आजच किरीट सोमय्याजी म्हणत होते की छगन भुजबळ साहेब जेलमध्ये जाणार म्हणून. कोणत्या आधारावरती ठीक बोलता आहे, की ठीक आहे, जेलमध्ये ठीक आहे. जाणार? शांत राहा, शांत राहा. जेलमध्ये जातील की नाही? आत्ताशी तर आरोप ठेवले गेले. अजून त्याची चौकशी व्हायची आहे. चौकशी नंतर तो निर्णय होणार आहे आणि तो न्यायालय ठरवणार आहे. ठीक आहे, बघूया जेलमध्ये जात आहेत की आणखीन काय होत आहे. एक मिनिट थांबा आशिष जाधव, मला शेवटी राजकारणाकडे यायचं आहे. या जे म्हणतायत चौकशी बरोबर होत नाहीये, वकिलांनी आपल्याला सांगितलं की गडबड आहे. सामान्य माणूस असला तर त्याला अनेक दिवसांपूर्वी अटक झाली होती ते म्हणाले. तुम्ही कसं पाहताय? तुम्ही ईडीची कारवाई जवळून पाहताय. आज शरद पवार जे म्हणाले की भुजबळांच्या समर्थनार्थ ते उभे राहिले, यातही कोणाला तरी राजकारण दिसतंय. लोक असं म्हणतात शरद पवारांचा अनुभव जर पाहिला, शरद पवार ज्याच्या बाजूने उभे राहतात तो अधिक अडचणीत येतो. तर तुम्ही कसं पाहता एकूण याच्याकडे? खरं तर महाराष्ट्र सदन प्रकरण असेल किंवा कलिनाची स्टेट लायब्ररीचं प्रकरण असेल आणि हा काळा पैशाचा ईडीचा फेरा असेल, या तिन्ही प्रकरणांकडे जर का बघितलं ना तर मला काही प्रश्न पडतात. एक, 2005 मध्ये एका वर्तमानपत्रात, काही वर्तमानपत्रांमध्ये तेव्हा RTO सोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सदनची बातमी आली होती की इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट चमनकर बिल्डरला दिलं आणि ती मोक्याची जी जागा आहे अंधेरीची तिथं SRA कशी काय डेव्हलप होते आणि जे हायमाउंट रेस्ट हाऊस आहे जुनं मलबार हिलचं ते त्याला आंधनमधून कसं दिलं, अशा त्या बातम्या होत्या. त्या बातम्यानंतर ज्या पद्धतीनं ACBनं पूर्ण कारवाई आतापर्यंत पूर्ण करून लॉजिकल एंडला यायला पाहिजे होतं ते आले नाहीत. दुसरं, शरद पवार हे पायाभूत समितीविषयी बोलतात की राज्य मंत्रिमंडळाची ती उपसमिती आहे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी, तिनं ते निर्णय घेतले नाही. महाराष्ट्र सदन प्रकरण असेल किंवा कलिनाच्या लायब्ररीचं प्रकरण असेल, याचे दोन्ही मूळ प्रस्ताव हे छगन भुजबळांच्याच सार्वजनिक बांधकाम खात्याकडनं फ्लोट झाले आणि ते कव्हरअप करण्यासाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीत आलेले आहेत. तर आठवत असेल एक 2012 मध्ये मुंबईच्या कलेक्टरनी नाही खात्याच्या पुढे थांबा, आता तुम्ही थोडं थांबा, एक मिनिट थांबा नागरे, पूर्ण करू द्या ना. थांबा, एक मिनिट येतो नागरे, एक मिनिट. इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीमध्ये कसे निर्णय होतात हे सगळ्यांना माहिती आहेत आणि ते का घेतले जातात. कोएलिशन गव्हर्नमेंटचं जेव्हा आघाडी धर्म कसा तिथं पाळला जातो हे माझ्याशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. दुसरं एक, कलिनाच्या प्रकरणामध्ये हेमा मालिनीला भूखंड दिलेला चालला का तुम्हाला? थांबा, हेमा मालिनीकडे नंतर येऊया. आधी छगन भुजबळांकडे जाऊया, ते पूर्ण करूया, मग हेमा मालिनीकडे जेव्हा करणार ना तुम्हाला बोलवणार. हेमा मालिनी फार तुमची आवडती अभिनेत्री दिसते. बोला. कलिना स्टेट लायब्ररीच्या प्रकरणामध्ये 2012 मध्ये एक मिनिट थांबा. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं जे इंडिया बुल्सचं बांधकाम चाललं होतं त्याला स्थगिती दिली होती आणि मग तेव्हा वाद पुढे आला की एका जमिनीवरती जिल्हाधिकारी मुंबई आपला हक्क सांगतायत. उच्च व तंत्र शिक्षण म्हणताय ती विद्यापीठाची जागा आहे आणि सार्वजनिक बांधकाम खातं हे परस्पर दोघांची संमती न घेता तिथं बांधकामाचं कंत्राट अलॉट करते, असं ते प्रकरण पुढे आलं. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात की शरद पवार काळ्या पैशाचं काहीच बोलत नाही, की भुजबळांकडे एवढा पैसा आला, कारण ईडीच्या चौकशीविषयी ते बोलत नाही. ते एवढंच म्हणतात की सुडबुद्धीनं ईडी कुठं कारवाई करते, जिथं मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचं उल्लंघन झालंय तिथं कारवाई करते. ईडीने जे 2 FIR दाखल केले त्यातला पहिला FIR हा महाराष्ट्र सदन प्रकरणात आहे की चमनकर बिल्डर्सकडनं किकबॅक घेतलं म्हणजे लाच घेतली आणि दुसऱ्या FIR मध्ये
ते जे लाच घेतलेले पैसे आहेत ते इतरत्र प्रोजेक्ट्समध्ये गुंतवले. दुसरा FIR मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे. म्हणजे पहिल्या याच्यात लाच घेतली आहे बरोबर. आणि दुसऱ्या याच्यात लाच घेतलेले पैसे गुंतवले, असा ईडीचा फेरा आहे. त्यामुळे भुजबळ जसा एक आव आणतायत आणि ओबीसी कार्ड ते अशा वेळी यूज करतायत आणि ते एक भावनिक वातावरण तयार करण्यात त्यात तथ्य दिसत नाही. गेल्या 15 वर्षाचा जर का पाठपुरावा केला तर या दोन्ही प्रकरणांमध्ये तथ्य आहे आणि त्यातून जे काळा पैशाची गुंतवणूक झालेली आहे ते महाभयंकर आहे. मी येतो अंजली दमानिया तुमच्याकडे, पण मला नागरे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही भुजबळांचे समर्थक आहात. आज सगळं एवढं अडकल्यावर एवढ्या भानगडीमध्ये आज त्यांना आठवतंय आपण ओबीसी आहोत, महात्मा फुलेंचे अनुयायी आहोत. हा काय प्रकार आहे? म्हणजे इथे महात्मा फुलेंचा अपमान का करतायत ते? त्यांनी भ्रष्टाचार जर केला असेल तर त्यांनाच तो निस्तरायला हवा. इथे महात्मा फुले कुठे येतात? साहेब 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 आज नाही करते. गेल्या वर्षानुवर्षे भुजबळ साहेब ओबीसींचे बहुजनांचे नेते म्हणून काम करतायत. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवण्याचं काम करतायत. ह्या ओबीसीची जनगणना व्हावी आणि त्यांची अधिकृतपणे जाहीर व्हावं त्यांची मतदार संख्या, याच्यासाठी सुद्धा ते गेले वर्षानुवर्ष भांडतायत. हे काल त्यांच्यावरती काहीतरी आरोप झाले आणि आज ते शाहू फुले आंबेडकर म्हणायला लागले. असं कसं म्हणता येईल आपल्याला? गेल्या वर्षानुवर्ष काम करतायत ते ओबीसीसाठी, बहुजन समाजासाठी साहेब. आणि पायाभूत मला सांगा नागरे, हे पैसे बहुजन समाजासाठी जमा करतायत का ते? मला त्यांना सांगत हे सगळे पैसे जमा करतायत ते दलित पीडित बहुजनांसाठी जमा करतायत का? आणि ते देणार नसतील तर मी पिटिशन परत घ्यायला तयार आहे. ते सगळे वाटून टाकणार सर, असतील तर. बोला बोला नागरे बोला. कोणाला तुम्हाला पैसे देणार असेल तर पिटिशन माग घ्या. नाही लोकांना ते म्हणतात बहुजन समाजाला बहुजन समाजाला पैसे वाटून टाकणार आहेत का ते? छगन भुजबळांकडे आज कधीही एवढे पैसे नाही मला येऊ असं शकत वाटलं की की मी अंजलीला जे कधी. सुरुवातीला आरोप केला होता. नाही नाही, मला एकदा बोलून घेऊ द्या, कारण अशी स्टेटमेंट्स ना, लूज स्टेटमेंट्स तुम्ही प्लीज करत जाऊ नका. एवढीच माझी अपेक्षा आहे. ठीक आहे नागरे, उत्तर द्या तुम्ही. बहुजन समाज कुठे आला? हे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे, हे भानगडीचं प्रकरण आहे. कशाला महात्मा फुले बहुजन समाज दरवेळेला आणतायत? सर, दरवेळेला आणला जात नाही तो. आकस बुद्धीनं, सूड बुद्धीनं कारवाई केली जाते. ईडी 3-3 वेळा छापे मारतं, हेच पवार साहेबांनी सांगितलं. पण ते काय बहुजन आहेत म्हणून करतायत काही कारवाई? कारकिर्दीमध्ये त्यांनी पवार असं साहेबांना ते म्हटलं. आवडत नसतील म्हणून करत असेल ईडी कारवाई, नाही, नाही, असं का नाही. तुम्ही विचार करत नाही? नाही, हा फक्त हॅलो पवार साहेबांना आवडत नसतील भुजबळ साहेब म्हणून ईडी कारवाई करत असेल, नाहीतर पवार साहेबांनी मोदींकडे शब्द टाकला असता. हा का तुम्ही विचार करत नाही? नाही साहेब, आता तुम्ही ते म्हणू शकता पवार साहेबांना आवडत नसतील येतो, तर त्यांनी केशव पाठिंबा उपाध्ये जाहीर तुमच्याकडे केला असता. त्यांना आज प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती त्याच्यासाठी. उगीच राजकीय दृष्ट्या लावालावा करण्याचं काम करून उगीच गैरसमज निर्माण कशाला करायचं ना आपण लोकांनी. ठीक आहे केशव उपाध्ये, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? नाही मला आज ते छगन भुजबळ साहेबांचं व्हॉट्सअप स्टेटसचा फोटो फिरतोय पाठीत खंजीर खुपसल्याचा, त्याच्या संदर्भात काय आहे ते जरा सांगा. म्हणजे शेवटी खंजीराचं नातं महाराष्ट्रात कुणाशी आहे आणि काय घडतंय नेमकं? राष्ट्रवादीच त्याला जबाबदार आहेत का? कारण शेवटी विश्वासातला माणूस जवळचाच असतो. आता अंजलीताई काय, किरीट सोमय्या काय, हे तर विरोधक आहेत जाहीर. त्यामुळे त्यांचा ते अशा पद्धती टीका करणारच. पण हे खंजीर खूप असतात पाठीमागे, अशा प्रकारचं स्टेटस जे फिरतंय छगन भुजबळ साहेबांचं, त्याचा अर्थ काय जरा सांगावं त्यांनी जरा. नागरे उत्तर द्या, हा नेमका प्रश्न आहे. खंजीर कुणी खुपसला? त्या स्टेटसचा अर्थ जी सर, त्या स्टेटसचा अर्थ एवढाच आहे, जे व्यावसायिक मतभेद झाले, जे व्यवसायाच्या निमित्तानं काही विरोधक तयार झाले, त्यांना हे सत्ताधारी मंडळी सोबत घेऊन जे काही राजकारण करतात आणि हे व्यावसायिक विरोधक जे काही खंजीर खुपसण्याचं काम करताय, तोच त्यातनं फक्त अर्थ निघतो. बाकीचे अर्थ त्यातनं कुठलेही निघत नाहीत आणि ते उगीच ओढून ताडून काढून त्याची संगत कुठेतरी जोडण्याचं काम कृपया करू नका. पण महाराष्ट्रात खंजीर फक्त पवारांचं आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काय केशव उपाध्ये बरोबर आहे ना? महाराष्ट्राच्या राजकारणात खंजीर पवार साहेबांनी वसंतदादांच्या पाठीत खुपसला, हेच आपल्याला माहिती आहे. आज भुजबळांना खंजीरच का आठवला केशव उपाध्ये? नाही मला तेच प्रश्न आहे. आणि शेवटी ती जी माणसं व्यवसाय होती, एका विश्वासाने त्या व्यवसाय माणसांना त्यांनी जवळ केलं होतं. आता हाच व्यवसाय माणसांनी विश्वास जवळ केला असेल, त्याच विश्वासाने ते शिवसेना फोडून काँग्रेसमध्ये गेले पवारांबरोबर, त्याच विश्वासाने ते शिवसेना त्या काँग्रेसमधनं बाहेर पडताना पवार साहेबांबरोबर गेले याच्यामध्ये, त्याच विश्वासाने त्यांचं उपमुख्यमंत्रीपद गेलं. आता ही सगळी विश्वासाचीच लक्ष आहेत. त्यामुळे ते सगळे एक प्रतीक आहेत. काय एवढे मोठे 10-25 खंजीर पाठीत दिसत आहेत त्यांच्या, त्याचं स्पष्टीकरण थोडं केलं पाहिजे त्यांनी. नागरे तुम्हाला काय उत्तर द्यायचा, माझा वेळ संपलाय.
नाही तर आपण चर्चा संपूया. मी अंजली दमानिया आणि इतर पाहुण्यांकडे जातो. तुम्हाला उत्तर द्यायचं का? दोनच प्रश्न. भुजबळांची खरी मालमत्ता किती हे महाराष्ट्राला तुम्ही महात्मा फुलेंची शपथ घेऊन सांगून टाका. हे पहिलं माझं आव्हान आहे. दुसरं म्हणजे खंजीर कोणी खुपसला. साहेब, खंजीर हा व्यावसायिक विरोधकांना धरून जे काही आकसबुद्धीनं सूडबुद्धीनं ह्या ज्या लोकांना कारवाई करायची त्याच्यामध्ये किरीट सोमय्या जे असतील, दमानिया जे असतील आणि बाकीचे जे काही राजकीय सामाजिक विरोधक असतील या सगळ्या लोकांनी मिळून भुजबळ साहेबांना नेस्तनाबूत करण्यासाठी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय. फक्त ते ह्या लोकांना हाताशी धरून केलंय एवढाच त्याचा मतितार्थ आहे. आणि त्यांची संपत्ती किती? हॅलो, भुजबळांची संपत्ती किती तुम्हाला ऐकू येत नाही? इतका वेळ तर चांगलं ऐकू येत होतं. हॅलो नागरेजी, भुजबळांची संपत्ती किती? नागरेजी, भुजबळांची संपत्ती किती? सर, आवाज येत नाही. ठीक आहे, जाऊ द्या. योग्य वेळी आवाज येईन असा झालेला आहे हे आम्हाला माहिती आहे. मनोहर जोशी असंच करायचे. बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला बसले की आपल्याला ऐकू येत नाही असं म्हणायचे. सोडून द्या. मी शेवटी तुमच्याकडे येतोय. एक तर पहिल्यांदा वकील साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे की या कारवाईमध्ये पुढे काही निघेल असं तुम्हाला अंतिमतः फायनली वाटतंय का? हे बघा, हे कायदा त्यांनी बरोबर लावला, मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट बरोबर लावला. बरोबर लावला आणि पुढे प्रॉपरली इम्प्लिमेंट केला ना तर कमीत कमी 6 महिने बेल होणार नाही. 6 महिने बेल होणार नाही. कमीत कमी. याच्यामध्ये याच्यापूर्वी जेव्हा मनी लॉन्ड्रिंग लावलेलं आहे, अर्जुन मुंडा धरा किंवा ते जगन रेड्डी धरा, ते 3-3, 3.5 वर्ष जेलमध्ये होते. त्यांनी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट केला. यांची पूर्ण प्रॉपर्टी गेली पाहिजे आणि पूर्ण छगन भुजबळ फॅमिली ते आतमध्ये गेले पाहिजे आणि खूप कमी धरला. लवकरात लवकर आहे तरी 6 महिन्यानंतर. आणि या कायद्यानुसार शिक्षा किती आहे? या कायद्याला 7 ते 10 वर्षे. 7 ते 10 वर्ष भुजबळ म्हणजे छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ जेलमध्ये जाऊ शकतात. 7 ते 10 वर्षाचा कारावास होऊ शकतो. अनडाऊटेड. अंजली दमानिया, हे होईल का? मला तरी आशा नाही आहे. मला नाही वाटत असं खरंच काही होईल. आशा करावीशी वाटते पण आतापर्यंतच्या आपल्या इतिहासात असं झालेलं दिसत नाही. त्यामुळे मी थोडीशी इच्छा आहे निराश पण वाटते. आशा नाहीये. हो ना, खरंच. इच्छा आहे. अशा तऱ्हेचे भ्रष्ट नेते जर असतील तर ते तुरुंगात जायला पाहिजे. शेवटी आशिष जाधव, पुढे काय होणार आहे? सर्वांपुढे हा प्रश्न आहे. खरोखर ही कारवाई होईल का? दुसरं म्हणजे इरिगेशन स्कॅम जे आहे ते पुढे आहे. आज भुजबळांना बळी देऊन अजित पवारांना तर वाचवलं जाणार नाही ना. खरं तर हीच शंका मलाही येते आहे. कारण छगन भुजबळांच्या विरोधात ही कारवाई उशिरा झालेली आहे, मान्य आहे. पण मला सर्वात जास्त निराशा कुठं होते जेव्हा ACBची कारवाई ही लॉजिकल एंडला जात नाही आहे. चार्जशीट दाखल करण्याची परवानगी देऊन मुख्यमंत्र्यांनी आज 1.5 महिना होऊन गेला. चार्जशीट दाखल होत नाही आहे ना. FIR दाखल झाल्यानंतर कोणाला अटक होत नाही किंवा जे अधिकारी आहेत त्यांचंही काही होत नाही आहे. पण ईडीकडनं आशा होती. पण आज ईडीनं कोर्टात काय सांगितलं तर आम्ही इतकं सगळं करून 140 कोटींचीच प्रॉपर्टी आम्ही अटॅच केली. म्हणजे ज्या अंजलीताई सांगतायत जो आकडा बाहेर येतोय किंवा ज्याचे पुरावे मिळत आहेत त्यातून फक्त 140 कोटी ईडीची कारवाई. त्यामुळे ईडीची कारवाई जर का ईडीनं आता 8 फेब्रुवारीपर्यंत यांची कस्टडी मागितली असेल आणि त्यांना इथून पुढं मग वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहे आर्मस्ट्रॉंगच्या नावाने ज्या काही कंपन्या आहेत तिथं जे काही पैसे फिरले ते जर का शोधून काढायचं असेल तर जसं वकील साहेब म्हणतात तर हा प्रकरण खूप पुढं जाईल. पण ईडीची आपल्याला अशी एक माहिती मिळते की पंकज भुजबळ यांची सुद्धा चौकशीसाठी ईडी कस्टडी मागू शकते. आज भुजबळांनी जो व्हिडिओ मेसेज पाठवलाय आता संध्याकाळी जो तुम्हाला आपण दाखवला त्याच्यामध्ये ते म्हणाले मलाही अटक होऊ शकतो. हो, मला आणि पंकज भुजबळांना सुद्धा अटक होऊ शकते. तुमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे इरिगेशन स्कॅमचा, जेव्हा राज्याचे जलसंपदा मंत्री असं म्हणतात की 3 आठवड्यातच आता अजित पवार, सुनील तटकरे यांच्या विरोधात आम्ही आरोपपत्र दाखल करू, म्हणजे काय तुम्ही त्यांना अँटिसिपेटरी बेलसाठी काय आगाऊ पूर्वसूचना देताय काय? म्हणजे याचा अर्थ काय होतो? तुम्ही अटक करा ना, जर का तुमच्या पुरावे दिसत असेल तर तुम्ही अटक करा. विश्वास वाटत नाहीये. ज्या दिवशी बेड्या पडतील, ज्या दिवशी अटक होईल या सर्व लोकांना, तेव्हाच लोकांना विश्वास वाटेल. पण अंजली दमानिया, तुमचं अभिनंदन. किरीट सोमय्यांनी आपलं योगदान दिलंय, त्यांचंही मी अभिनंदन करतो. फक्त ते सर्वपक्षीय भ्रष्टाचाराविरुद्ध असंच करतील अशी माझी अपेक्षा आहे. इथेच थांबतोय. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, भुजबळांविरोधात सूडबुद्धीने कारवाई होते या आरोपात तथ्य आहे का? 85% लोक म्हणतात या आरोपात तथ्य नाही. पवारांच्या आरोपावर लोकांचा विश्वास नाही. लोक म्हणतात भुजबळांविरोधात जी कारवाई चालली आहे ती नीट चालली आहे, कायद्यानुसार चालली आहे. इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र वन.